खाली करा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. एकच विषय. एकच विषय. एकच विषय. आरक्षण आपल्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आपल्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की बीड जिल्हा बनवसदांचा बालेकिल्ला. कोरड जिल्हा बीड जिल्हा बनवसदांचा बालेकिल्ला. एक मराठा सगळ्यांना जय शिवराय. आवाज थोडा क्लिअर कर. बरोबर. असं म्हणायचं. सगळ्यांना जय शिवराय. आज 29 ऑगस्ट 2024. 29 ऑगस्ट 2023 रोजी आपला मराठा समाज शहागड इथं बैठक खात्यावरती लाखाच्या संख्येनं आजच्या दिवशी एकत्र आला होता. भर उन्हात आजच्या दिवसाचं त्या ठिकाणचा असणारा ऊन प्रचंड होतो. त्या तळपत्या उन्हात मराठा समाजाचे प्रश्न राज्यातले सोडावे करून कडक उन्हात त्या हवेवरती बसवतात. एकही माणूस त्या ठिकाणावर हलत नव्हता. आजचा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. एवढ्यासाठी फक्त आपला समाज एकत्र येत नव्हता. आपल्या समाजाला नाव ठेवलं जायचं. आजची आपली ही छोटेखानी बैठक याच्यासाठीच आपण ठेवली. आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचंय यासाठी. थोडा वेळ ऊन लागल. काही उन्हाच्या बाहेर सुद्धा उभा आहेत. मंडपच्या बाहेर सुद्धा उन्हात उभा आहेत. तुमची सगळ्यांची कदर करून थोडा वेळ आता तुम्हाला तरी ऊन लागणारच. सगळ्यात जास्त काय लागलं ते आज मन मोकळ्याने सांगतो. सगळ्यात जास्त काय वाईट वाटायचं त्यावेळेस आपण लहान असायचो. त्या टायमाला आपल्या कानावरती शब्द पडायचे. आपल्या समाजाला हिणवलेलं, आपल्या समाजाचा तिरस्कार केलेला. जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं ते कळायला लागलं की या कारणामुळं किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नावं ठेवायचं. ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या कळत्या झाल्या त्यावेळेस लक्षात यायला लागलं, अरे यार हे जाणून बुजून हिनवायला लागलेत. आपल्याला जाणून बुजून आपल्या जातीचा तिरस्कार करायला लागले. भाषा इतकी भयान असायची. हे मराठे खेकड्याच्या अवलादी यात असले शब्द आपल्या बलाढ्य असणाऱ्या जातीला वापरलं जायचं. हे कधी एक येणार नाही. हे लोक याचेच पाय ओढणार. घाण घाण पद्धतीनं लग्नाच्या मंडपात बसलेले असले तरी बोलायचे, गावच्या पारावर बसलेले असले तरी बोलायचे. काही जण की ज्यांना पहिल्यापासून जातीवादाची सवय आहे असे काही जण. बाकी सगळे चांगले असायचे, परंतु हे काही नासके थोडे असायचे. ही भाषा असायची. मग ते कुठंतरी असं काळजाला लागायचं की आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून काय एक होत नाही.
यांनी मंदिरं कधी बघितले नाही, त्याच्यात मराठ्यांना बोलायचे, सार्वजनिक ठिकाणी, चौकात. आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. जाऊ द्या, स्वार्थासाठी जगायला सगळेच आले असं प्रत्येक वेळेस वाटायचं. हे जीवन, हे जग सगळं स्वार्थानं भरलंय. मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानव कुऱ्हाड समाजाच्या पडायला लागली ती वाचवायची कोणी? समाज या दारिद्र्याच्या खायतून बाहेर काढायचा कोणी? सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर टाकायचा? समाजापुढेही प्रश्न पडायला लागला. आम्ही साथ द्यायला तयार आहे, पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा. ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती. कधी काळी असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही, हे 2-3 प्रश्न असायचे. समाज येत नाही म्हणावं तर हाक मारा, तिथं समाज उभा असतोय. बहुतेक आपला समाजाला एक येऊ देत नाही असं वाटायचं. आणि एकच हे 20-22 वर्षापासूनच हे जे गाडा चालला होता ते एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जीवनच समाजाला अर्पण करायचं आहे. पण समाजासाठी टोकाचा लढायचं. कोणाच्या रुपयाला हात लावायचा नाही, कोणाचं पद घ्यायचं नाही, कोणी लाल देवा दिला तरी घ्यायचं नाही, कोणी किती पैशाचं आम्हीच दाखवलं तरी नाही, आपली चटणी भाकरच बरी. कोणी पाची पकवान देईन म्हणलं तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं, कारण त्याच्यात विदूषक विचार भरलेले म्हणून ते नको, त्याचं पाची पकवान बी नको. आपली चटणी भाकर बरी पण इकायचं नाही. समाजाने एकत्र करायचा आहे. समाजात जर विश्वास ठेवायला लागला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार. आणि 29 ऑगस्टला असा क्रांती घडली, असा उठाव झाला. त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून 3-3.5 लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठ्यांनी डरकाळी फुटली. न्याय घेतल्याशिवाय मागे सरकायचं नाही. वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायची, पण एक पाऊल बी मागे सरकायचं नाही. मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचं नाही. आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्रानं त्याच दिवशी उचलला. बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला. घराघरातला मराठा जागा झाला. शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा जागा झाला. आणि सगळ्यांनी एकच ठरवलं, स्वार्थ एकाच्याही मनात नव्हता. एकाच्या मनात, ना श्रीमंत मराठ्याच्या, ना गरीब मराठ्याच्या, ना नोकरदार मराठ्याच्या, ना मजूर मराठ्याच्या. कोणाच्याच मनात स्वार्थ आला. सगळ्याच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, समाज आणि समाजाचा स्वार्थ. बस एवढंच सगळ्यांचं एक मत आणि एक जीव सगळ्यांचा झाला. त्या जीवावरती प्रत्येक जण स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होते. आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामखोर आपण एक होऊ नये म्हणून वाट बघत होते, देव पाण्यात बुडून होते. मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे, विखरून बसले पाहिजेत, हे जे स्वप्न बघत होते ते मराठ्यांनी आजच्या दिवशी मोडून टाकले. आणि मराठ्यांनी ताकदीने एकजूट दाखवली. आज एकच आनंद आहे, ते म्हणजे माझा मराठा समाज एकत्र. याच्यापेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. मराठा एक सुटला नाही, हाच आपल्यासाठी आनंद आहे. आपल्या गावखेड्यात एक म्हण आहे, एकत्र राहा, चुटकेसरीची प्रश्न सोड. किंवा एखादा मोठं संकट आलं तर गावखेड्यात आपल्या चालता बोलता बोलता बोललं जातं, अरे ते विषय काय, हाताच्या मळासारखा विषय, हे साधा विषय, काय विषय नाही, एवढा सहज बोललं जातं. कशाच्या जोरावर? एकजुटीचे. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंबातले लोक जर एक जीवाने राहिले तर ते घर फुटत नाही. कसलं संकट येऊ द्या, फक्त घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे. मग ते माणसं 2 असो घरात किंवा 50 असो, फक्त घर फुटून द्यायचं नाही. कसलं संकट येऊ द्या, तुम्हाला हजारांनी उदाहरणं आहेत की ते संकट लोकांनी तोडलेले. आपलं एवढंच पण होतं,
कसले प्रश्न असू द्या, आधी चॅलेंज हे मराठा एक कर. मराठे जर एक झाले तर चुटके सचे न कसला प्रश्न असू द्या, चालता चालता मराठा सोडू शकतो, चालता चालता. म्हणून मराठा एक करणं हे चॅलेंज होतं आणि नेमका मराठा एक झाला. त्यातून फायदा काय झाला? प्रत्येकाला वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून कव्हाच आरक्षण मिळू शकतं. खरंय खोटंही? मलाही वाटायचं, तुम्हालाही वाटायचं. विरोधकच इतके होते, आपले पण बाकीचे सोडून दे रे, ते चालतं चालता उडीतो, माझ्यासारखं चालतं उडीतो म्हणल्यावर तुमच्यासारखे तर चालतं चालता घुमून फेकून ते त्यांना तिथे खाल्या. आपलेच ते माकडं होते. काही करायची वेळ आली, अरे ते करू नको, तिला बेकार असत, मरणाचे घाबरायचे. मला सुद्धा घाबरीत होती, असं करू नको, तसं होतं, सरकारच्या विरोधात पुढे जात असते का, सरकारला बेकार असतं. म्हणलं असू द्या, बेकार असं मी करीत असतो. मी बघतो सरकार कारकार कोण आहे, काय बेकार बकार असतंय. पागल करून टाकलं सगळं सरकार हे मराठीने. थोड्याच दिवसात त्या आयुर्वेदाचे आरे आणलाय त्यांनी, आता येत त्याचे पण गोळ्या घ्यावा लागणार आहे. जडीबुटीवाला देऊ छगन भुजबळ, देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर. त्या बोनी एक जडीबुटीवाला ठोलाय आता छगन भुजबळ. त्या डोंगरात हिंडत आहे तिकडे नाशिकच्या रे, नुसती जडीबुटी गोळा करतात. त्याच्या हाताला सराटीच लागत येते नाही का, सराटीचे मुकाटे, त्याला काय जडीबुटी त्याच्या हाताला लागा नाही एक बी. हे असले त्यांचे ओठले. सरकार पागल केलंय मराठी. एकजूट सोपी नाही. आपल्यात सगळ्यात मोठा आनंद आहे, बारीक लेकरांपासून तर वृद्ध माणसापर्यंत पहिल्यांदा आपला मराठा समाज एकत्र आलाय. मायबाप हो, जो आपल्या एक ते राहणार नाही. मी आहे ना, तुम्हाला सांगतो, आपल्याला मत देऊ ओबीसीतून आरक्षणच मिळू शकत नाही. 57 लाख ह्या नोंदी निघालेल्या सरकारनं लिहून दिल्या. 5-5 झाला, 50ला 5 ते गुन्हा किती झाली? 2.5 कोटी. तरी आपण तिथेच धरू, वरचे काढून टाका 1 कोटी. 1.5 कोटी मराठा समाज आज आपला आरक्षणात गेला. एकजुटीचं हे यश आहे आपलं. आता ह्या आंदोलनातून मराठ्याच्या 10% आरक्षण पण मिळालंय, पण ते आपल्याला मान्य नाही, कारण ते टिकणार नाही. मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर ते ओबीसी आरक्षणात 50% घ्यायला पाहिजे होता, त्यांनी घेतला नाही. म्हणून ते आपल्याला मान्य नाही, कारण ते ओढणारच आहे. हे बळत रडत पडत निवडणूक होत टिकणार आहेत. बघा तुम्ही लिहून ठेवा. आणि ते देवेंद्र भोसले तर प्राणी देऊ, बिगर प्राणी पाणी पिणारा प्रत्युतलावर कोणी आहे का? एखादा प्राणी नाही ना, पण देव आहे. कशात काय टाकून पिन पण पितो. शेतकऱ्याला मारीन, कोणाला गोरगरीबाला मारीन. मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळालं, हे एक काम झालं आपल्या एकजुटीमुळे. आपल्याला 10% आरक्षणच मान्य नाही, पण ते आपल्यावर लादलं. पण एक विचार केला, उदाहरण म्हणून 2.2 कोटी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालंय. गावाची गावं निघाले, कुणी काही म्हणू द्या, जुन्या नोंदी येतात, नव्या येतात, खोट्या येतात, काही म्हणू द्या, त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही. पण गावाची गावं निघाली, याला साक्षीदार आपली जनता आहे का नाही? कधीच निघत नव्हते, मग निघाल कसं काय लागले? हे मराठ्यांची एकजुटीचं यश. आणि ते 10% आपल्याला घ्यायचंच नाही, ते टिकणार आहे की नाही. आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेलेलंच दिसत, लक्षात ठेवा तुम्ही, गेलेलंच दिसणार, ते टिपूच देणार नाही आणि ते टिकणार पण नाही. पण तरी ग्राह्य धरलं आपण तर हे 1.5-2 कोटी मराठी आरक्षणात गेले तर ते 10%, 100% आंदोलन यशस्वी झालं, 100%. पण ते आपल्याला मान्य नाही, ती भाग वेगळा आहे, ते आपल्याला मान्य नाही. ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवेंद्र फडणवीस, म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घातलं. आपल्याला 10% आरक्षण का नको? तुम्ही इकडच्या खाली बसावरती ग, त्यांना काही दिसणार, ते वरमाना करून करून जायचं, बाराकडे दुखून द्यायचे, त्या का खाली तुम्ही. आपल्याला दुसरं काय मान्य नाही की ते टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे, ते केंद्रापर्यंत नाहीये, म्हणून ते आपल्याला मान्य नाही. कुणबी आरक्षण हे केंद्रापर्यंत आहे आणि ईडब्ल्यूएस होत आहे.
यांनी ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होतं, जाणून बुजून केलं. देवेंद्र फडणवीसने आपला तिहेरी तोटा केला. पहिला, कुणबी प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी मुद्दाम दिल्या नाही. बघा बरं का, मुद्दाम व्हॅलिडिटी दिल्या नाही. जातीवादी अधिकारी ते देत नाही. दिवस बदलत असतात ना देवेंद्र फडणवीसला दमतर, दिवस बदलत असतात, 100% दिवस बदलत असतात. तो अनेक बदलले मला मराठ्यामुळे, तोच आहे ना. ते समुद्रासारखा काँग्रेस होत. कोणाला पडण वाटत होतं काय? पडलं ना, गाड्यात पिढी उडून गेल्यासारखं काँग्रेस कुंकड उडून गेलं. भारतातलं माहित बी नाही झालं. भाजप आलं, तुम्ही काय अमृत घेऊन नाही आले. तुम्ही त्यासारखे पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकता. मस्तीत नाही राहायचं. त्यांच्यावर अन्याय केलं, जनता ठोक नसती, कोणाला ठोक नसती. त्यांनी तिहेरी वाटोळ केला. आपण कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होऊन द्या ना. दुसरं, 80-20 10% आरक्षण दिलं, आपलं ईडब्ल्यूएस घातलं. अख्ख्या पोरांचा वाटोळ झाला आपल्या मराठीत. त्यांनी जे पोरं ईडब्ल्यूएस मधून जे पोरांना अर्ज भरले होते ते रद्द केले, म्हणजे तिकडून पोरांचा वाटोळ केला. त्यांनी कुणबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला. 6 महिने व्हॅलिडिटीचा त्यांनी 80-20चा नाही ठेवला आणि ईडब्ल्यूएसचा बी नाही ठेवला. आपलं म्हणणं होतं तिन्ही ठेव, विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घेईल ना, कोणचं एक आरक्षण घेईल. पण असं ते होऊ देत नाही. त्याने तिसरं काम केलं, आपलं रेकॉर्ड शोधायचा बंद करायला लावला. फायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला, तोटा पण सांगायला. शिंदे समितीला मुदत वाढ दिली 6 महिन्याची. आपण मागणी केली, ती समितीच काम करीत नाही. तुम्ही समजा वावर वाटून दिले 1 एकर, तर ताबा सोडेनात ना. इतकी भयानक परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीसने केली. त्याला वाटतं लोक येडे आहेत. लोकांना काही कळत नाही, निशान आहे. त्यालाच वाटतं तू जर बोलायला लागला ना म्हणा, बांधावरच्या आमच्या एखाद्या मराठ्यास घेऊन बोल, तुला एक शब्द बोलून देणार नाही. येतो स्वतःला शान समजत आहे, स्वतःचेच पाठ ठोकून घेते. ते 10-12 डबडे धरलेत मराठीचे आमदार हाताखाली. ते भंगार ते बहुती हिंडत. त्याला वाटतं हेच एका कोण मोठं दैवत सगळं, माझं सगळं ऐश्वर्य हेच त्याला वाटतंय. आणि ते सगळे मागच्या दारातून आलेले, मैदानात निवडून आलेले मराठ्यामुळे आलेले, आणि त्याला तेच ऐश्वर्य वाटतंय. त्यांनी तोटा केला. शिंदे समिती काम करणार. 1 महिना झाला मुदत वाढ दिलेली शिंदे समितीला. शिंदे समिती रेकॉर्ड तपासित नाही. कसं जगायचं मराठ्यांनी, कसं काम करायचं मराठ्यांनी. दुसरं, तुम्ही सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करतो, केली का? बर, सगळे सोयरे कशाला आणले? आमची मागणी काय? 29 ऑगस्टची 2023 सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. ती गिरीश महाजन आलं, ते 15 रुपयाचं बेल्ट, यंत्र ते कुंकून आलं, कुंकून माझ्या गळ्यात पडलं. ती असले कसले गडी सोडून देतात बिगरच्या आपलावले माझ्याकडे. तिथं आलं, ते म्हणलं त्यांचं लय पोट दुखत आहे ना सरसकट म्हणल्यावर. म्हणलं मग सांग भाऊ, गोळी असली एखादी तर पोट वगैरे दुखायची. तर मग ते जेच घेऊन आलं माझ्याकडे, लय मोठे जेच घेऊन आलं, लय मोठे घेऊन आलं. म्हणले सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी ज्या मराठ्यांचे नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्या देऊ. आता काय म्हणतात, ते टिकत नाही, ते कायद्यात बसत नाही. कायद्यात बसत नाही, तुम्ही आधी सूचना कसं काय काढली? काढणार सरकार. ज्या दिवशी तुम्ही अधिसूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती, कायदे मंडळ त्या दिवशी अस्तित्वात होतं. राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती अधिसूचना काढली कसं का? राज्यपालला कळत नव्हतं का? त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का? हे मंत्री इकडे मोगम झाले, समजा पिढ्या उडून झालेले मंत्री, याचं सोडून द्या. समजा अधिकारी तर आहेत राज्याचे आहेत ना, न्यायाधीश आहेत. तुम्ही अधिसूचना कसं काय काढली? मग
टिकत नाही तर त्या टायमालाच काढायची नाही. तुम्ही 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायसाठी म्हणजे 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलंय. द्यायची होते म्हणून आधी सूचना काढल्या, हरकती बी मागितल्या. आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही. तुम्ही दिलंच नाही तर टिकायची विषय पुढे हे एक मला कळा नाही. समजा दिल्यावर शेणात टिकायचं नाही टिकायचं. आणि मराठ्यात तुम्हाला खरं सांगू का, किती चांगलं दिलं तरी टिकूनच देत नाही, काही बी असू देत नाही. 16% आरक्षण दिलं राणे समितीनं, उडीलं. 13% दिलं गायकवाड समितीनं, कमिशननं, ते उडीलं. किती चांगलं. आता 10% दिले ते उडीलं. आपली संख्या एक कमी होती बघा, लोकांची वाढ होती ना आपली कमी होती. म्हणजे आपल्याला 16ला 14ला आरक्षण दिलं 16%, बरोबर ना. तेव्हा लोकसंख्या 16% दिलं म्हणलं किती टक्के होती, 32%. म्हणजे 32 माणसं होते थोडक्यात आपले. नंतर आता 19च्या आसपास आरक्षण दिलं होतं ते 13%. हा 13% आरक्षण दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 26% म्हणजे 26 माणसं. 32चे 4 कमी झाले आपले, 26 आले. आता 2024ला 10% म्हणजे 20 माणसं झाले. म्हणजे 12 माणसं कमी झाली एकूण. आपली संख्या वाढती का कमी होती. त्याला देवेंद्र फडणवीस गणितशास्त्रज्ञ आणला कोण बा, छगन भुजबळ. कोण आहे गणितशास्त्रज्ञ असा. माणसं वाढत का कमी होते, लोकसंख्या वाढते ना आमची मराठ्याची कमी होती. किती भयानक परिस्थिती आहे. यांना काही करून फक्त मराठा पुढे जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला किती चांगला देव द्या, ते टिकूच देणार नाही, काही पण असू दे. मराठ्यांचा फक्त वाटोळा आणि वाटोळच करायला लोक निघाले. यांनी ते आरक्षण घातलं, हे 10% पण जाणार. मग तुम्ही आधी सूचना काढल्या, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली का, नाही दिली. ते पुढं बघू ना, पुढं काय होईल काय नाही होईल. आमची मागणी त्याच वेळेस होती 83 क्रमांकानुसार. म्हणजे 4 शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या ओईडीनं लिहून घेतले, त्या चिवट्याने लावा लाव्या चिवट्या त्यांना लावा लाव्या गेल्या. त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले. इतका जातीवादी येतो. त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्र्याकडे म्हणून. सरकार बदलत असतं म्हणा, तुम्ही आमच्या काचाड्यात येशील. आम्हाला माहिती कोण काय काय करतं, आमचे लोक काय फोडितो, त्याला साथ काय देतो, त्याला संरक्षण काय पुरवितो, त्यांना पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो, नाटकं करतो. बोलू तू वेळ आल्यावर म्हणा तो यावर चांगल्या चांगल्याचे हिशोब करणार आहे हो मराठा. तुला लय मानत होता मराठा समाज, हो. तुला लय जवळ धरलं होतं, तुला आमच्या ताटात जीव घातलेला आहे इथं, हो. तो बलिदान आमच्या सगळ्यात मोठं पाप तो केलं. आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले, त्यांचे पैसे रोखून धरले. काय करशील तू, रोखून धरशील. बदल होईल, बदला पण होईल. सुट्टी नाही, सुट्टी नाही. आपल्या मायापाशी सुट्टी नसते. मी एखाद्या माणसाच्या मागा लागलो ना, काय मागा लागलो. ते 4 शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004ला जे आर काढला सुशील कुमार शिंदे सरकारनं, ते दुरुस्त करा म्हणणं आहे आमचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट द्या. ही बी 29 ऑगस्ट पासूनची मागणी आहे. वाटल्यास भाषणं काढा मग आपली ती म्हणलेलं आहे का नाही. तसे निवेदन बी आहेत 29 ऑगस्टचे. आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकतं ना, काही अडचण नाही टिकायला. कारण तसं कारण दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत जा. आमच्या व्याख्यानुसार आमची व्याख्या त्याच्यात घ्या. अर्धीच घेतली ना अर्धी घेतली नाही. ज्या मराठ्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. का त्याला का द्यायचं नोंद न सापडून, तर नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून. आणि मग सरसकटचा बी तोच अर्थ होतो ना, का द्यायचं. तसं म्हणजे काय, तसाच नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं. ती बी अंमलबजावणी केली नाही. म्हणजे 2 जागेवर फसविलं. सरसकट दिलं नाही, शिंदे समितीचा मुदतवाढ देऊन केलं नाही. हे 2 काम शोधायला सुरुवात नाही. 3
सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. चौथं वाटोळं यांनी काय केलं, आपल्याच माणसावरती एक प्रचंड हल्ला होऊन आपल्यावरच गुन्हे दाखल केले खोटे. हे चौथं काम केलं. राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केल्या. आमच्या आई बहिणीला आंतरवालीतल्या मारो किंवा राज्यातल्या मारुती, राज्याची माता माऊली राज्यासाठी लढत होती ती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं, पाचवं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना, माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो, एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली, आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचं पहिले तर राज्याला लागलाच. मी बारबार सांगितलं, तू आमचा शत्रू नाही, तुला आम्ही विरोधक कधी मानलेला नाही, मारायचं करत नाही, तू चुकीचं पाऊल टाकायला लागला. म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपवून आले पुरं. आणि तुला काय योजना काढायचं काढणार, किती योजना काढ, एकटेच मराठी अर्धे आहेत महाराष्ट्र. तो भुई सपाटच किती लढवणार, 113 आमदारात नाही बुकटा वाजेल तर आम्हाला मराठी म्हणून किती लढवणार. तुला काय ताकद लावायची तेवढे लाव, सगळे घरीच, पुरे घरी. आणि एकदा जर तो या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला की मग तो तुम्ही कायम करेल. ते येऊनच जाणार नाही, कारण गरीब कशाच काम करणार. आम्हाला कोणाचं आशा नाही पैशाची पैशाची, कोणाला पैसे लागत नाहीत, काय नाहीत काय नाहीत, कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही, काही राहत नाही. त्यांनी पाचवी चुक्ती केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली. सगळे जातीवादी आणले होते ते सगळे, त्यांचे आडनाव सगळ्यांनी वाचायला. ते असं मारत होते की 15-20 वर्षापूर्वीची किंवा 15-20 पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत हाणत होती. लाठीचार्ज होतो, पण कसा होतो, पायावर हाण, पुढं पाठीत हाण. काही काही पोलिस पिताडावरच हाणतात माणसं पळून जायसाठी, काही काही लिंबाच्या फळाला हाणते, नाही तर काही काही मोटरसायकलच्या शिटावर हाणते, जोरात वाजलं पाहिजे म्हणजे हल्ल्यासारखं पळायला पाहिजे. हे असं मारत होते. एखाद्या काळी कधी एकामेकाच्या खुणं केलेली ती दुश्मनी आत्ता घ्यायची असं मारत होते की दोन्ही हाताने, बंदुकीच्या दस्त्यानं, इटानं, रक्ताच्या धारवळ्यात पडलेल्या मुटक्यावर पाय देऊन दगडाने हाणणं. इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलं. आमच्या काही या गावच्या माता मावल्यांना चालता सुद्धा येत नाही, इतका मार पडल्या. बदला सोडणार नाही मी. देवेंद्र फडणवीसला झोपेल्याशिवाय मी ते रक्ताचा बदला घेतल्याशिवाय करत नाही. मला काय नाही या दुनियात, त्या महाराष्ट्रातला मराठा समाजच माझा परिवार आणि कुटुंब आहे. मला काय नाही दुसरं. मी जिथं जिथं मराठा राण्या झाला यांना सोडणारच नाही. काय ताकद लावायचं लावा म्हणा. आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही. माझ्या समाजावर झालेला अन्यायाचा मी बदला घेतोय, मी काय वाईट करत नाही. याने इतके डावं टाकलेत, त्यांना बढती देऊन बसला, ती दिली. ठीक आहे, बदल होत असतो, दिवस सगळ्यांचे येतील, हिशोब सगळ्याचा होणार. किती वाढते सगळ्याचा हिशोब होणार आहे. याने 6वी चूक केली, मायावर यासाठी नेली. माया जो खडकूच्या बी नाही, महीच पंचायती, मीच कसा कसा काय करतो मग मला माहिती. तू कशी तू काय मग माझं 8 आणा नाही, किती बाऱ्या खिशी उलटे केले, माया खिशात कपडे तुझं कवाच हात घालीत नाही कोणी. काही काही लोक म्हणतात आंघोळ केल्यावर कपडे हात खिशात हात घालून बघा पैसे भिजत देत. 1 वर्ष झालं माया कोणी खिशात हात घातला नाही, त्यांना द्यायचं काही नाहीच. उलट ताकद वाजायचं काम आहे. माया 4-5 गोष्टी वाया वाटत नाही जात. माया एक माया खिशावर कोणी हात लावित नाही, दुसरा चोर मायाकडे येत नाही, काहीच नाही. मला एकही डाग चावत नाही. ती इकडे येऊन करीन काय, फुकट टाइम लागला त्या डासाचा. किती चाव रक्त लागणार हळूक लागणार.
त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यासाठी ठरवली बघा किती शहाणा माणूस मान लागण्याला. काय त्याला काय मी तो कसं कमून बी गाडीवर झालंय ते काय खऱ्यानेच पागल होईल. मा म्हणणं नाही हो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलं बरं तुम्ही आता. देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही, तुम्ही आमचे विरोधक बी नाही. खरंच माझ्या नादाना पागल होता बरं का तुम्ही. तुम्ही आपलं देऊन टाका आम्हाला चांगला देवेंद्र फडणवीस बघायचा बा. चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं टाकून सगळं आम्हाला वाटत नाही बाबा सगळं वेगळंच व्हावा. एका हातात पिशी एका हातात फाडल्या चपला केळाचे सालपटे सोडले. आम्हाला वाटतं बाबा असा मालक बघायचा नाही. चांगला चांगला माणूस येवा आम्हाला असं वाटतं. पण ते उगाच राव मराठ्याच्याच मागा लागले, धनगराच्या मागा लागले, शेतकऱ्याच्या मागा लागले. अरे बाबा तो राजा आहे, तो राजा आहे, तुला दया असली पाहिजे. तू राजा आहे, तुला आक्रोश कळाला पाहिजे, लोकांची भावना कळाली पाहिजे, लोकांचे किती गंभीर प्रश्न आहेत हे कळाले पाहिजे. लोक काय म्हणतात. अरे बाबा चलता चलता धनगराचं आरक्षण आंदोलन मोडीलं होईल. चलता चलता असं आंदोलन उठलं होतं ते. आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे. ते काय धनगर आपल्या कोणी यावं म्हणून नाही म्हणत. आम्ही लढायला खंबीर आहेत आमचे. आम्हाला असताय त्या गोरगरिबांची आमची नाही गाणे भाऊ म्हणून या ठिकाणी जाऊ नका. ते आमकच तमकच आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं म्हणून बोलतो. आम्ही आम्हाला वाटतं तुम्हाला इष्टीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो. उगाच अर्थ काढायचं नाही काही. आम्ही बी लय खंबीर आहेत आमच्या कोणी यावं म्हणून नाही. पण सत्य बोललं पाहिजे माणसाने. धनगरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो मी, सत्य बोलतोय. आणि अन्याय झाला चालता चालता अरे असला उठाव झाला होता देऊ असं वाटायचं. 10-15 मिनिटं आहे ना असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार. सत्य पूर्ण राज्य देश हादरून गेला असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार ह्या ठेप्याला येऊन थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकने. कुंकून आलं कुंकून नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचेक कोणातच होतो अण्णा हजारेचा पंचायत मोचेकच घेतला. इथं ते पंचायत मोचेकच आलता तेच येते. मागून खिचावर झाल्याला तरी सुद्धा खाली लुटीत नाही. पडत चलत इन करत आणि शर्ट मागून सुटल्याला काय वातावरण केलं. त्याने ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं गेलं. चालता चालता धनगराचं वाटोळं केलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तो मला होता इतका गोडो मला होता ते पंचायत मोचे. देवेंद्र भवानी चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू आहे त्याचं. माझ्याकडे आता 5-6 आमदार आले त्याचे. ते गेले सागर बंगल्यावर. काय होतं तिथं गेल्यावर काय नाही मग घरीच नाही आले. देव लिंबून अंगारा देतो देवेंद्र भाऊ तिथं तिकडच कोण सगळे एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं की 100% खाली आलं की संडासच लागली. कोणचा आमदार असतो अगोदर लागली म्हणतो दुसरं काय म्हणतच नाही. मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ का काय भाऊ घाली तुम्ही कोणाला असला गृहमंत्री का आम्ही बघितलंच नाही. धनगरांचा चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. त्यांच्या एसटी आरक्षणात जर धनगर गेला असता ना प्रचंड सुविधा होत्या, प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे. खूप मोडून टाकलं मराठ्याचं आंदोलन मोडून टाकलं. एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता. हे समन्वय घाल त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल. ती मावशी फोडायला माणसं ते टाकूक नको हे त्याला फोडीत आहे ते त्याला फोडीत आहे. चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला. आता घेतले की नाही कोणाला माहित. नुसतेच म्हणजे हे मध्ये त्यांनी घेतलं ते मध्ये त्यांनी घेतलं. एका क्रांती मोर्चाचे 3 केले भाऊ. मराठा क्रांती मुख मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा. 3 दिशेने करून टाक. करायला दिवस होता ते.
पुट्टेकर विषयावर हे का म्हणता माझं बघा शाळा चांगले पुट्टे काम करत होते मराठीचे कधी जाती एकत्र येत नव्हती त्यांना बदनाम केलं घालून टाकले 3 वाटावर 3 हे देवेंद्र फडणवीसचं काम वाटोळच करणार माझ्यावर ती चालू होत होती त्याचेच लोक माझ्याकडे पाठवत होते समिती करा नामकं करा काय पाहिजे मला समिती मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बुदगे सदस्य कोणी उपाध्यक्ष सचिव मी अध्यक्ष त्या समितीचा आणि मग आम्ही हिंडणार एका गाडीत सगळी समिती आणि सदस्य कुठला उभी फूट बोलली अरे ह्या सदस्याने केलं काय माझ्याच गाडीत बसत होत हे यांचे डाव मी सांगितलं समिती नको समिती नको मी मराठा सेवक समाज मालक कोणाच्या बापाची काय झागिरी नाही अध्यक्ष नको अध्यक्ष नको समिती नको काहीच नको मग ज्यांना व्हायचं होतं ते म्हणले हे असंच करतात ऐकतच नाही म्हणलं तुला यायचं ते नाही देऊन मागायला आम्ही आमचं चालितो म्हणजे आम्हाला असलेच वाटते लोक तरी मागा लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासात पाहिजे ज्ञानी पाहिजे आता जाऊन तेव्हा ऐकायला लागतं एखाद्या बाब म्हणून ऐकलं 4 अभ्यासात पडले तिकडे गेले तिकडेच येतो आलेच नाही म्हटलं चांगलं चाललं होतं नाही आडमुड्याने मला अडाणी का म्हणून मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही कोणी म्हणतो गुलाबजामुन आपल्या इकडे सारखं लागत नाही तिकडच्या भाई अरे म्हणलंय कुठले अरे हे देव पुढचा डाव होईल मग मी मुंबईत जात नाही आणि लोकांना जाऊन बी द्या त्या सागर बंगल्याची पायरी चढली की माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरवू चाकवा झाल्यासारखा ही चाकवा नाही ठेव हे चिल्लर मराठा पुढे ही चाकवा ह्या चाकव्याने बी मायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेनी ह्या रावसाहेब दानवे तेच केली दादा म्हणतो त्याला ह्या रावसाहेब दानवे मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी ते PSI मला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एसपी येते रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस माझ्यावर आता करायला लावली हे रावसाहेब दानवे दादा म्हणतो आम्ही चांगलं मला वाटलं चांगलं आहे पण ठीक आहे तू काय करशील केस करीन जेलला जायला घेत नाही हा जाऊ दे तो कोणतर उभा राहील ना आता तो उभा राहील ना कोणतरी तो उभा राहील ना त्या घेतो का त्याला आता कर उभा काय आहे का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दाखव बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी ते PSI हाताने आत्ता केस करायला लावली तवाची केस आत्ता एसपी त्याच्या त्यांनीच सांगितले की वरून लय दबाव आहे त्याचा ते पळड्यापासून पिसाळ्यावर करायला लागले डोकं बिघडले म्हणलं मग त्याला 2-3 शेणाच्या गावऱ्या खायला लावा ठेवते तो डोकं माझ्यावर काय केस करायला लावतो मला बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग आकाच काय अवघड तो कुठं उभाच राहील ना पुढं मग तुम्हाला 30 घडीलाच लावतो मी होती काय व्हायचं त्या केस करतो फुकटचे भागड भंगार चालेल काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्या त्याने काय असं तुझ्याजवळ असं पैसे मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकडं कोण लागून गेला तू असला आणि तुझ्याकडे कोणचे गुंडन फंड आहे काय यायचे आमचे काय पोट्टे कमी आहेत काय का तू कुठं तुही हे काय करते नुसतं बघ मग तू माया संग ताराला लागू नको हो माया सगळं ताराला लागू नको येड्याच्या नाते लागायचं नाही हा माया नाते लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकेल निवडणूक अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुला आवाज होऊन द्यायचो नाही हा माया ताराला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही मी तुम्हाला आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि 10 शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ आहे माझी हे बोलायची एसपीच्या हाताने तो सत्ता आहे म्हणून करायला होतो केस आता सत्ता बदलायची नाही का मग एसपी कुंकड जाईल आमच्या पारड चढ होणार हा मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसतो कोकाट्यावर बसतो वर कोकाट्यात तू कुठं बसतो रे तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं काही बिरबिटी सगळे मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन दे माझ्यावर केस त्या गोरगरीब महिलावर केस काय होईल ते केस नाही मला जाऊन दे जेलला कटळा आम्ही इथं बसायचं तिथं बसू
माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतं तो भाजपची सीट आहे तर राज्यातली मग तर एक येत नसतं मग नागपूरचं पडत असतं. आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही. 50% मराठा एकटा राज्यात आहे. तो कोणत्या जेलात टाक, ज्याला सकट उठून पुन्हा अंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढे त्याला सकट मला सुद्धा हनुमानाने त्याचा खालून हात घातला होता. ते जोटिंग बाबा डोंगर उठून आणताना कोणता डोंगर होता ते जोटिंग बाबाचा संजीवनी डोंगर उठून आणताना हनुमंतरायाने खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं. मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठलं पुन्हा अंतरवली टाकलं तिथून पुढं दार उघडायला रावसाहेब दानवेला त्याला जो करणार मग आणि पुन्हा पुढं उघडायला देवेंद्र फडणवीस उगा माझ्या ते नको लागू भाऊ. मी तेवढा दादाशिवाय बोललेलो मला तळतळायला लावू नको. मी जर तळायला लागलो ना तुला माहिती मी कार्यालय तिथं भोकरला टाकीत असतो. हा रोज उठलं तू माझ्या पुढून मी तुझ्या पुढून होऊन काय व्हायचं जाऊन मी असा कदार तसा कदार तुला घेऊन पडत मी जाऊन मी गळ्यात उडी टाकत असतो. मला येत नाही पावता तुला तेही सांगू तू माझ्यावर येडे करू नको. उगाच खायचं नाही खोलून घ्यायचं का नाही. मी म्हटलं काय आहे का मी काय त्याला पाडा बी म्हणलो काय ना बार तिकडं ते पाडा म्हणला सांगतो मला सांगतो आणखी 3 लाखाने पाडाच तरी शपथ सांगतो तुम्हाला मी. मी म्हटलं नाही आता माझ्यावर केसच केले ना त्यांनी त्याचा एसपी दिवस सांगतोय ना त्याचा पोलीस संजय आता पण त्याचं उभं राहिलंच ना त्याच्यात किती डेअरिंग आहे मला बी बघायचं. कर डेअरिंग आमच्या लोकांना मग सांगतो तुला करतो डेअरिंग आता कशी करतो. मी म्हणतो आपला हे चालू असतं गाव लेवलवर बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्यांसाठी आपल्याने त्यांना ते चालू असतं त्याचं काय असतं एवढं. तो महिलावर केस करतो मग आधी सोडून मायावर करणार तो महिलावर केस केली ती दिवशी गावाची कार्यक्रम घेतलेली सभा घ्यायचा नाही का आम्ही सभा घेतलेली केस महिलावर केली मायावर करी ना 10-15 जास्त कर काय हरकत नाही. आता मग वकिला मला कदारलेला असा बिन तसं एक तर त्याला पैसे मिळत नाहीत माझ्या किशी बी इतके झाले ते कागदावर बदल झाले त्याला त्याच मारा लागला. ते मग ते असलं पुढे गिरायचं असतं बरं फुकट याची केस लढी फुकट परत जाताना याला त्याला ते 200 खर्च असलं पुढं असलं गिरायक त्यामुळं पुरे कदरून गेलेत मला. त्यामुळं रावसाहेब दादा दानवे दादा म्हणलोच मी जाऊन द्या आता कारण ते वळण पडलेलं तुमच्याबद्दल सन्मान आहे म्हणून. नाही तर मग ही चॅनल राहिली तुम्ही महिलावर केस केल्यामुळे बोलायचं. तुम्ही असलं वागायला नाही पाहिजे. चुकीचं वागला चूक दुरुस्त करा. रावसाहेब दादा दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा. आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही. तुम्ही जरा महिलावर केस करता आणि कुठाने करता तुम्हाला हे जडलं होईल 100% जडलं होईल. कारण मी नुसतं उंची जरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगल्या सरकार विरोधी पक्ष तुम्हाला जेरी सांगण्याला वेळ देणार. तुम्हाला असं वाटल आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्यापेक्षा नाही भारी. तुमच्या गुंडाचं एका बुकीत जाताना पडते शेतकऱ्याचे पोर एका बुकीत. कारण आम्ही काय बांधावर बसल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहिती. आवताच्या पासाचं वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत. इतकी तर लोक येळा लागत नाही खोरपा लागत नाही आम्हाला. तो येतं काय गुंडानं भंड दे 2-4 फुलाचे कामं घेते ती कोणती कोण करते ती येडेवाकडे इकडे तिकडे पोतडे उठली देत तो एक गाडीचं दार 2-3 बाऱ्या उघडीत असते दुसरं काय करते म्हणून ते गेले त्यांच्यात काय असतं आमच्यातले निभालेत. तुम्ही लांबू नका हे विषय लांबू नका. तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे विषय तुम्ही लांबू नका. ही परिस्थिती देवेंद्र फडणवीसने विनाकारायची. मराठ्यांचे काम करायचं सोडून धनगरांचं आंदोलन मोडलं मुस्लिमांचं आंदोलन मोडलं यांनी 12 बलुतेदारांचं आंदोलन मोडलं यांनी गोरगरीब ओबीसीचं वाटोळं केलं. किती ओबीसीला रे किती ओबीसी गोरगरिबांना प्रतिनिधित्व मिळाले किती गोरगरीब ओबीसी आरक्षण घेत किती नोकऱ्याचा फायदा झाला त्यांना. बंजारा समाजाला कैकाडी समाजाचं किती वाटोळं केलं राजपूत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही लिंगायत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही. कोणची सत्ता चालवता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही. अरे तुम्ही राजा आहेत राजा. तुम्हाला दया असली पाहिजे आक्रोश कळाला पाहिजे. काय शेतकऱ्याचा आक्रोश आहे काय हाल चालले शेतकऱ्याची काय देवेंद्र फडणवीस तुम्ही नुसती मगरुरी काय मग ऐक नाही तो केस करी तो पुन्हा दाखल करेल मध्ये टाकेल. ते अजित पवारला तसंच केलं ते तर वरगडूनच नेलं ते
दुसरं अजित पवार ओरडून ते दुसरा कोणता आहे अशोक चव्हाण ओरडून तिकडे धमकूनच ते जवळ लोक होते. ही कोणची पद्धत आहे? ती विनोद तावडेने घोटाळा केला का नव्हता कोणाला माहिती त्या शिक्षण खात्यात त्याला दिल्लीला हुसकून. त्यांनी तीन गडकरीला दिल्लीत हुसकून दिलं. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वर मोठा झाला त्यांचंच घरानं सगळं सण केलं. तू काय माणूस आहे का कोणी टीव्ही के ती ओरडून तिकडे मिळाला. यांनी सगळे कोणी लोक बघा तुम्ही दादागिरीनाच देतोय असं शब्द येत असते का? प्रेमानं लोक मायानं तुझ्याकडे यावा तुझ्या कामामुळे यावा असे दवसून नेलेले पडले बादा सगळेच खातर असे नाही मोठं होत. तुझं भाजप यांच्यापेक्षा मोठं होतं. शिंदे साहेब ओरडून तिकडे नेले. अरे कामच करून देत नाही कोणाला. इतका आपल्या बुद्धीचं नाही हे कामच करून देत नाही कोणालाच. मंत्री मंडळातल्या तुम्ही त्या बाटल्या बाहेर काढल्या ना सगळं हे झालं बरं का. यांनी धमक्या देऊन लोक असं केल्यामुळे सगळे सत्ता गेली असल्याने नाही होत. तो भाजप याच्यापेक्षा मोठं होतं. मानणारा वर्ग होता. मराठ्याच्या विरोधात गेला सगळा भाजपातला मराठा बाहेर पाडला सगळा. ते टप्पूचे दिसतील त्यांच्यावर नको जाऊ म्हणा 10-5 जण दे त्याच्यावर जाऊ नको. समाज सगळा बाहेर पडला. मला हजारो लोक भेटतील भाजप मधले ते म्हणजे कट्टर होतो आम्ही ते नकोच आता. तुमच्या विरोधात हे आमदाराला बोलायला लावतो ते आमदाराला बोलायला लावतो. केसेस दौषध देऊ केसेस केले म्हणतो दुसरं काहीच म्हणत नाही. पोलीस समाजाला लावतो. नवीनच काय आहे तू आयुष्याचं द्यायचं शिकणार. धनगरांना आरक्षण पाहिजे त्याच्या हक्काचं आहे. आयुष्याचं दे कवा धनगर फुटत. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण त्याच्या हक्काचं आहे कवाच आहे. 1884 पासूनच ते दे. आपलं गॅजेट दिलं नाही. हैदराबादचं असून तोटा 7वा तोटा आपला सांगतोय तुम्हाला. गॅजेट असून हैदराबादचं दिलं नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं असून दिलं नाही. सातारा संस्थांचं दिलं नाही. 9 तोटे नाही दिलं. इतका मगरूर आणि मस्तीखोर मनुष्य येऊ सत्तेचा की नाही मिळू दिलं. एकाही मंत्र्याला काम करून देत नाही. आपल्या केसेस मागे घेतले नाही एक सुद्धा उलट वाढविल्या. 10वा तोटा केला ते. याच्यासारखा माणूस कुठंच होणार. याला फक्त सत्ता पाहिजे आणि पोडून. आता निवडून येऊन दाखवा बरं. तो आयुष्याचा दिन बाबा. त्या मुसलमानाला तसं त्यांचं आरक्षण घातलं ओबीसीत असून. त्या काही कडे समाजाचं वाटोळ केलं. महादेव कुळीचं वाटोळ केलं. काल परवा बेलदाराचं शिष्टमंडळ होतं माझ्याकडे. त्यांचा कार्यक्रम करून टाकला. लिंगायत समाजाचं वाटोळ केलं. बंजारा समाजाचं केलं. मातंगांचं केलं. तू सगळे तूच नेमकं कोणाला 18 पगड जातीचं वाटोळ करून टाकलं. तू करतो काय? एक बी बिल्लाचं पारद्याचं शिकायला नाहीये. फक्त मतदानार्थ म्हणून देत त्यांना. त्यांचे लेकर गाव मोठे करतो. तू करतो काय आणि देतो काय माहितीये का? लाडकी बहिणीला 1500. लाडक्या बहिणीला 1500 दिले. भाच्याचं काय करायचं? त्याला आरक्षण पाहिजे त्याचं काय करतो? भाच्याचं बघायला लागल ना. लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला लागला देवेंद्र फडणवीस. भाच्याला आरक्षण पाहिजे आणि दाजी शेतात काम करतो त्याचं काय? त्याच्या मालाला भाव देतो. दाजीचा पप्पा बाळा काम करू दाजी उठाना सुद्धा रुग्णाला धरून होत होतो. त्याचं काय? त्याच्या मालाला भाव देतो. कर्जाने बेजार झालाय दाजी. दाजी बघ तुला एक दिवस घोडेत लावणार दमदम. दाजी म्हणतात ताराला लागून दे एखाद्या बाग. दाजी तुला काचकाच दाखवणार आहे. मग कसं असतो ती. अरे हे का माणसं आहे काय? देवेंद्र फडणवीसराव येऊ त्याला वाटलं जुळलं तर जुळलं. 1500 रुपये द्यायचे. आमचा आयुष्य कडे जाईल का 1500 रुपये? आम्हाला आयुष्याचं आरक्षण पाहिजे ते दी. आयुष्याच्या सुविधा पाहिजे त्या दी. आमच्या शेतकऱ्याला 3च गोष्टी दी. पहिली एकदाच फक्त संपूर्ण कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे. आमच्या शेताला पाणी उपलब्ध करून दे आणि आम्हाला लाईट 24 घंटे ती बिल आम्ही भरतो.
तो कर्ज नको कधी मुक्ती करू नको ना, आम्हाला काही गरज नाही. आणि आमची एक आत्महत्या होत, तो कर्ज तुला तर राहू दे, तिकडे हिंद समुद्रात मुकड मी मासाडी घेऊन 2-4 तिकडे बस संभळी. हे कामच उलट करते. हे नाही देणार हा, हे शेतकरी मोठा होईल ना, हे नाही करणार. ते शेतकरी मोठा होईल, आरक्षण दिल्यावर मराठा मोठा होईल, धनगराला आरक्षण दिल्यावर धनगर मोठा होईल. हे नाही द्यायचं त्याला, हे नको त्याला. चिल्लर वाटेणार देवाला 1500. आता भाचा बिताराला लागले ते म्हणतो आरक्षण. आणि दाजी इतकं दाजीचा काचकाच त्याला माहित नाही. तो फक्त इकडे ये म्हणा एकदा, मग दाजी बघ कसा करतो. आजचे कोचे खोनच या बरं, रोमनच घेऊन येते आता. दाजीच्या पोराचा विचार करीना, तो कुणाचा विचार करीना. दाजीचं कोणीतरी मोठं होणार आहे, डोक्यात लावत नाही देऊ. मग काय करेल बरं. हा दिले 1500 रुपये दिले, 3000 दिले. त्याने का वावर ऐकलं देवेंद्र फडणवीस नागपूरचं. पैसे आमचे, टॅक्स आमचा, जीएसटी आमची. बिस्किट पुढा घ्यायला गेलं तर पैसे कडे देत आमचे. मग हेच पैसे सरकारकडे जमा झाले ना. का देवेंद्र फडणवीस असं केलंय, वावर इकलं नागपूरचं हे वाटायला सुरुवात केली बहिणीला. आमचेच पैसे आम्हाला देतो, तिकडे काय बातम्याला येतो पेपरला त्याला. आता मला काय म्हणते माहिती का, ते 2-3 माकडं उठते ना आता. ते गोड्या ती गोड्या 8-9 बी असे सापडून आणले, तिने पडून आणले. देवेंद्र फडणवीस पडून 8-9 घेता माणसाचे पांढरे डोळे होते. असले 8-9 आणले कुंकुण करून कंकंटी वारण असते काही वेगळेच येते. त्याला बसता येत नाही खुर्चीवर. एक होता बघा ते वाचेला आमच्या मध्यस्थी, त्याला खुर्चीवरच बसता आलं. केवढी टप्पू आणली तरी. अरे म्हणलं त्यांचा टाकून तिकडे पडून देणार ना आमलं असे खुर्चीवर बसता येणार. कसले बी असे सापडून आणले त्याने, कुडून आणले तर कुडून नाही. त्याने का वावर ऐकलं की एखादं लाडक्या बहिणीला पैसे देत नाही का. देवेंद्र फडणवीस एखादा बांगला ऐकला मुंबईचा आणखी लाडक्या बहिणीला दिले. आमचेच पैसे आम्हाला देऊ राहिले. आणि सगळ्या पेपरला बातम्या सगळ्या टीव्हीला. आता ते माकडं मला बोलायला सुरू करते. काय म्हणते, जनागे पाटील आता राजकीय बोलायला लागला. तो आरक्षण ते राजकीय बोलायचं बंद. तुम्ही आम्हाला अडचण लागली, मी बी अडचणत असतो. मी सरळ चालत नसतो, कारण मी शेतकऱ्यात पोरगे मराठ्याच आहे. तुम्ही आमच्या पुढे काय डाव घेणार आहे तरी माकडा हो. तुम्ही आले चालले मी बी चालणार. तुमच्या जर 113 नाही मराठी पाडी पुढं नाव बदलून ठेवा. तुम्ही 113 खलास तिने मला तिकडे आवाज मी सगळं गोवर घेऊ. त्याच्या गळ्यात टाकायचं परप्रांतीय नाही काही बघते. सगळे पाडीणार आहेत, परप्रांतीय या बरे पाडीणार आहेत. त्यांना माझ्याकडे आले ते म्हणले आपण भाई म्हणलं बरं. त्याला नाही हिंदी कळेल नाही, पण मला नाही कळेल. हो जाग्यात ठरला आमच्या एका खापकी असत जागेत. तिथे मला भाई म्हणला झालं सुरू. ते म्हणलं आम पाडींगे म्हणलं पाडी पगेंगे म्हणलं आम्ही विदित आहे. आम्ही विदित आहेत म्हणलं पगेंगे पाडींगे चलो नाही. काय करायचं म्हणलं तू किशीवच घाबरण्याचा नाही म्हणलं काय म्हणतो. ते म्हणलं मग आम्ही लय मोठे आयवाले म्हणलं आले चलू दे. मग तेव्हा मला 16 लाख येत आहे म्हणलं. नंतर मजाच झाली. हो म्हणलं पाडी. तेव्हा मला 1 तारीख देऊ म्हणलं दिली. मी नाही म्हणतच नाही मग असं लोकांना. ते म्हणले आम्ही 16 लाख आम्हाला कार्यक्रम करायचा, 1 तारीख देऊ म्हणलं देगी. ते म्हणले तिकडे आल्यावर म्हणलं हिंदीचं काय करायचं. ते म्हणले जशी तशी म्हणा आणि आमची समजून चिरायचंच ना. आता खेळ मला देवेंद्र फडणवीस 1500 देतो. मी राजकीय बोलत नाही. मग आरक्षण द्या. माझ्या मराठ्यासमोर शब्द देतो मी. मराठ्यासमोर एक शब्द राजकीय बोलणार नाही. माझं आरक्षण देतो. काय चुकी काय चुकीचं करतोय मी. मग हे देणार नसता तर मी काय करू. आता 84 लाख कुटुंब आहेत लोक. तेच आले नाव नाही सांगत. तिकडे लगेच ते हळूच फोन लावते त्यांना. ते म्हणले आम्ही तुमच्या कोणात. म्हणलं बरं झालं हो ते तुमच्या ह्या बरं नाका काय व्हायचं. मग नंतर आले 100 कुटुंब. त्यांचे 16 लाख कुटुंब आहेत. नाही ना मला वाटतं त्यांचे 12 लाख कुटुंब आहेत. आपल्याला यादीची आपलं काय नाही. मीडिया एखाद बरं माहिती मी खपवून देत असतो. आणि त्याची बिल्ले नाही तिरची येते मीडिया गेल्यावर माझ्याकडे. मग सांगू मला हा तिरची मीडिया गेली की बेकार लोक राजकारणी लोकांना
मीडिया एवढे वाट बघत यायची ते त्यांच्या पुढचे ते म्हणतात येणार नाही आम्हाला सूत्राने कळवली सूत्र आहेत मला मिळत नाही काय ते म्हणजे सूत्राकडून कळालंय मला नाही कळलं आणखी ते म्हणजे कळालंय आणि इथंच ते बी निमा खाली बसू तिथे झाले त्या पण ते यांच्या हुशार आहेत ते कधी तर ठेवलेलं बहुतेक ते गेले की 2 मिनिटं लावून देत ना म्हटलं की तारात बसतो डायरेक्ट देवेंद्र फडणवीस कितीतरी लोक रातभर भेटत मला ते बी याला उलट पालट टाकणार लढ म्हणा तू काय 1500 वाटी तुली आता ती डाव आणला चुकीचा आता दुसरं काय करणार ते माहितीये का आता आली ती होईल आनंदाचा शिरा आता येणार आहे आनंदाचा शिरा बघा देवेंद्र फडणवीस डोकं नुसतं तात्पुरतं खुश करायचं ती डाळ सगळी भुंग्याने खाल्लेली तिला किती भिजायला टाका तुम्ही 15 दिवसांनी मावशीने हात घातला तरी तशीच डाळ बाहेर भिजतच नाही बघा ते देवेंद्र फडणवीस आणि ते टुकरं खात नाहीत ते गहू लहान जरत काही करा तुम्ही आणि ते एक तेलाचा पुडा वाकडा तिकडे झाल्याचं असा त्याच्यात पांढर तेल आपल्या बी महिला इतकं डोके भाज्या त्या काय करतात त्या पुढा पोळी त्या कडायत टाकी सगळं सरपण संपत पण ते काय पिवळ होत नाही ते पांढऱ्याला पांढरं करताय मग काय त्याच्या देवेंद्र फडणवीस वंगण टाकलंय का काय केलं काय नादी जाण तुम्ही राव लोकांना किती येण्यात काढणार आहेत त्या तांदूळावर आमचे तेवढं तर बांधावर पडलेलं आहे आमच्या शेतकऱ्याच्या आणि मराठ्याच्या तुम्ही देता तेवढं बांधावर आहे आमच्या बांधावर काय नादी लावित काय नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही भाऊ किती निगेटिव्ह भरून काढ मी आहे खड्डे उजाड किती येडवण कर म्हणा एका कण पुढंच भरणार माय नाही त्या बटेकीशी उकरून काढितो केनं दिलं मग काही समजण्यावर त्याशी तरी ती उकरून काढली आणि तेव्हा आम्हाला गोंगा लावला ती मी तारीख 8 सालाची थी मला अमेर काही लागणार वकिलाला अमेर काही लागणार जज म्हणते त्याच्यावर बोलू नको म्हणून बोलणार नाही तू बोलू नको नाही बोलत जाऊ काय करता मग हे देवेंद्र फडणवीस का चाबरा माणूस काय चुकीचं करतो मी काय चुकीचं बोललो हे खरं सांगितलं म्हणून तुम्हाला पटत नाही मी शेतकऱ्याच्या बाजून बोलू नाही का मी गरीब धनगरांच्या बाजूने बोलू नाही का मी गरीब ओबीसीच्या बाजूने बोलू नाही का काही काळी समाजाला न्याय मिळावा म्हणू नाही का मी राजपुतांना आरक्षण मिळावं म्हणू नाही का मी मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणायला नाही पाहिजे का मी लिंगायत समाजाला न्याय मिळावा म्हणायचं नाही का मग म्हणायचंय का तुमचं सरकार कशासाठी मग तुमचं सरकार तर जनतेचे प्रश्न सोडवायला तरी तुम्ही सोडित नाही मग तुमचं कर्तव्य तुम्ही पाळायला पाहिजे तुम्ही नाही केल्यावर आम्हाला बोलावंच लागणार इतकं मूर्खपणाचं लक्ष नाही देवेंद्र फडणवीसचं काम कसं आहे माहिती तुम्हाला डेंजर माणूस अति डेंजर तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका त्याने मला घेतलं होतं पण त्याने बळ केलं याला हलक्यात घ्यायचं काम नाही आता पण तुम्हाला सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका मोठ्या जाती संपायला निघालेला माणूस भयंकर विषारी विचाराचा माणूस भयंकर विषारी विचाराचा कधीच त्याला आपण विरोधक मानला नव्हतं एकाही मंत्र्याला देव काम करून देत त्याचा शब्द ऐकल्याशिवाय एकाही आमदाराला देव काम करून देत आणि मधी टाकीनीची धमकी देतो त्यामुळे ते लोक दबून येत पण ह्यावेळेस सगळेजण त्याचा काटा करणार जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतोय सगळे लोक त्याचा काटा करणार त्याला राजकारणात ठेवणार नाही मला माहिती माझ्याजवळ काय भाषा बोलते मला सुद्धा एखादं आश्चर्य वाटतं की इतकं वाईट देवेंद्र फडणवीस सुद्धा वागू नये लोकांशी खरं सांगतो आम्ही मी वेगळी नाहीये प्रामाणिक बोलतो सांगतो मलाही काय वेळेस वाटतं की लोकांनी देवेंद्र फडणवीस विषयी इतकं वाईट वागू नये पण एक कार्य असं वाटतं की देवेंद्र फडणवीस खरं त्रास देत असं का म्हणजे देवेंद्र फडणवीस नेतृत्व करायच्या लायकीचा नाही आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही ह्या नादात महाराष्ट्रातलं पुरं भाजप संपणार ह्या देवेंद्र फडणवीसच्या नादात पुरं भाजप बुडा टेकणार आहे बघा तुम्ही याला दोषी फक्त फडणवीस असणार आहे कोणीच नाही एकही सामान्य धनगर खुश नाही त्याच्यात एक शेतकरी खुश नाही 18 पगड जातीचे लोक खुश नाही कोणीच नाही
कोणीच ना मराठा खुशी, सगळ्याला जिंग येतो, फक्त गोड बोलतो. गोड बोलून जनता समाधानी होणार नाही. तुम्हाला जनतेला आयुष्याच्या सुविधा द्यावा लागणार आहे, तर जनता तुमच्या बाजूने राहणार आहे. नसता तुम्हाला कोणीही गिनणार नाही. ना शहीद कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागलाय, ना शिक्षकाचा, ना वकील डॉक्टरांचा, ना मजुराचा, ना माथाडी कामगारांचा, ना शेतकऱ्याचा, मराठ्याचा, ना धनगराचा, कोणाचाही प्रश्न मार्गी लागला नाही. ना एसटीच्या ड्रायव्हरचा लागलाय, ना एसटीच्या कंडक्टरचा लागलाय, ना रिक्षावाल्याचा प्रश्न मार्गी लागलाय, ना टॅक्सीवाल्याचा मार्गी लागलाय. कोणाचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सुद्धा नाही. त्याच्यात काम करणाऱ्या कंपन्यातल्या लोकांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोणाचाच प्रश्न मार्गी लागत नाही. या राज्याला, या मराठवाड्याला, या विदर्भाला, या देवेंद्र फडणवीसने मोठमोठ्या कंपन्या उभा करून तिथं व्यवसाय उभे करून नोकऱ्या देणं लोकांना गरजेचं होतं, रोजगार देणं गरजेचं होतं. ते नाही केलं. फक्त जातीवाद पसरला छगन भुजबळच्या माध्यमातून. ते प्रचंड मोठा जातीवाद पसरायला देवेंद्र फडणवीस म्हणजे छगन भुजबळपेक्षा जास्त जबाबदार देवेंद्र फडणवीस जातीवाद पसरायला. आपल्या मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला आणि पलीकडचा साताऱ्याचा कोपरा पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. या माणसाला पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. दुष्काळात झोपळायचे लोक. याला हे कामच नाही करायचं. फक्त जातीवाद, दंगली, भांडणं करायची आणि जोडून द्यायचं. मला एक सांगा बरं, आज एक उत्तर द्या मराठी. आपण हिंदू आहेत का नाही? मी कट्टर हिंदू. मला जसा गर्व, स्वाभिमान आहे माझ्या मराठा जातीचा, तसा मला हिंदू धर्माचा सुद्धा. मी कट्टर हिंदू आहे. आपण हिंदू आहेत का नाही? हिंदूत मराठा आहे का नाही? आई आरक्षणा विरोध कोण करतो? हिंदूच. मग आपल्याला नुसते का दांडकी घ्यायला ठेवलं काही नाही, मारा मारायला. काय लावलंय तुम्ही? काय लावलंय तुम्ही? हिंदूत फक्त मुस्लिम नाही. मग मराठा मोठी जात आहे. भांडणं खेळायच्या दिवशी, दांडके उचलायच्या दिवशी लागतो का मराठा तुम्हाला? आणि आरक्षण मागितलं की हिंदूची विरोध करणार. छगन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का? मग हिंदूच कसं काय हिंदू विरोध करतो? तुम्हाला वाटतं नाही हिंदुत्व टिकला पाहिजे, हिंदुत्व विचार वाढला पाहिजे. मग हिंदूत मराठा येत नाही का? आरक्षण द्यायच्या दिवशी आमचे लेकर मोठे व्हायच्या दिवशी विरोध, आणि मारामाऱ्या करायच्या असले की फक्त लगेच मराठा पाहिजे पुढं. ही कोणती सिस्टम आहे तुमची? बर, हे सोडून दिलं. आता आणखीन दुसरं कार्ड याच्यात, बहुजन कार्डच नाही. हिंदू धर्मात मुस्लिम नाही आणि बहुजनात ब्राह्मण नाही. बरोबर आहे की नाही? हिंदू धर्मात ब्राह्मण आहे, बहुजनात ब्राह्मण नाही. बहुजनात मराठा आहे का? आहे ना? विरोध कोण करतोय? का बरं? बहुजनात आम्ही लागतो. आरक्षण मागायची विरोध कसं काय करतो? हे बहुजन आम्हाला कोणत्या सोयीनुसार राजकारण करायला तुम्ही? कोणतं हिंदुत्व शिकवायला तुम्ही आम्हाला? आम्ही कट्टर हिंदू आहेत, पण छत्रपती शिवरायांच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकी हिंदुत्व माहित नाही. छत्रपतींच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकीचं नका शिकू आम्हाला. बस झाला आता तुमचं. मारामाऱ्या खेळायच्या आम्हाला आम्ही हिंदू म्हणून पाहिजेत, बहुजन म्हणून पाहिजेत. आणि आम्हाला द्यायची वेळ आली की बहुजनातला बी आमच्या विरोधात बहुजन, हिंदूतला हिंदू आमच्या विरोधात. आता तिसरी काढी याच्यात एक आणखी ती. ते दोनात भागलं नव्हतं, हिंदू आणि बहुजन. मराठी परप्रांती विरुद्ध मराठी. आरक्षणाला विरोध कोण करतोय? मराठी. मोठा मराठी मुकादम देऊ नका म्हणतो. म्हणजे तिथं दांडकी घेऊन आम्हीच लागतो. भांडणं खेळापुरता आमचा उपयोग आहे काय? मग मारामाऱ्यापुरता दांडकी उचलायला? अरे काय रे, तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं ना, हिंदू विचार वाढवायचा ना, हिंदू धर्म मोठा झाला पाहिजे ना, हिंदू धर्मातला मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे, हिंदूचा विचार पाहिजे. बाकीच्या तुमच्या सोयीचं हिंदुत्व शिकवायलाच काय आम्हाला? बहुजनात मराठा पाहिजे ना, बहुजन मोठा झाला पाहिजे असं वाटतं ना, बहुजन विचार पुढे गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना, तर बहुजनातला मराठाही सुधारला पाहिजे, सगळ्या बहुजनाला वाटलं पाहिजे. तरच त्या बहुजन धर्माला किंमत देणार. काय किंमत आहे तुमची? तुमच्या सोयीनुसार आम्ही नाही वागू शकत इथून पुढे. मराठ्याने आता सावध. उगत आपल्या दांडके उचलायला होती घेणं देणं.
ज्या दिवशी आपली चूक असत त्या दिवशी आपण मार खाऊ. ज्या दिवशी समोरच्याची चूक असत त्या दिवशी आपण त्याला धडा शिकू. काय अडचण नाही, आपल्या मनगडात दम आहे. उगाच हे फुकट चाले नको. आपल्या लेकरांचं वाटलं व्हायला लागलं, आपल्या जातीचं पोराचं वाटलं व्हायला लागलं. हे देवेंद्र फडणवीस सोपा नाही. विचित्र प्राणी येऊ हा तो उगाच नाही असा लाल गुलाब दिसत येऊ. लय चाबरा माणूस देऊ असा दिसतोय ना, असं वाटतं ना जाऊ द्या आता. हो ना राव, लय विचित्र राहू दे. ते पहिले एक मित्र होते बघा त्या गावात, बरं का. एक गाव होतं आणि त्या गावात दोघं मित्र होते, मुसलमानाचा ब्राह्मण समाजाचा. लय जीवाचे मित्र होते ते दोघं. देवेंद्र फडणवीस सारखाच. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले आहेत राज्यात. आपण काय म्हणतो सकाळी देवबाप्पाला ब्राह्मणाला पाय पुढे द्यावं म्हणतो म्हणे, तो काय म्हणतो कल्याण होऊनच नका म्हणा, पण म्हणतो म्हणे त्याचं काम तो करतो बिचारा. आपण इतकी इज्जत देतो हा गावागावात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच येऊन करते, नाही तर बाकी सगळे देवबाप्पा चांगले आहेत राज्यातले टोटल. ते राज ठाकरे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे बघा, ते नितीन गडकरी साहेब बघा, आणखी कोण कोण असते बघा तुम्ही, ते बापट साहेब होते ते बघा, तुम्ही सगळे बघा. गावागावातले देवबाप्पा बघा सगळे चांगले. पुजारी जेवढे ते बी बघा सगळे चांगले. मनोहर जोशी साहेब बघा कसे होते सगळे चांगले. हे त्याच्या डोंगर करतो हो ना राव. असं कसा देवबाप्पा लागलाय का हे सरकारला? हे कोणचा देवबाप्पा आहे? सगळे सुपाऱ्या दुसरीकडे होते, तिसरीकडेच खार काढून नाही का? काय बोलावं राव याला. आमचा जीव तळतळायला लागला आरक्षणासाठी इथं. ते बघा दोन मित्र होते एका गावातलं सांगतो, परत ते जातेवर नाही तिकडं नेलं जाय म्हणते कर तुला काय करायचं. हे आमच्या गाव खेड्यातले ठरलेले घरे खिशी येते. एका गावात ना एक ब्राह्मण मुसलमान दोघं मित्र होते, जीवाचे लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. ते काही असो सुख दुःख एकामेकास करायचे. दुःख असलं तरी सोबत, सुख असलं तरी सोबत. एक भाकर दोघाची. किती अडचण आली तर ते वेगळं कुटुंब नव्हते, एवढे जीवाचे मित्र. पहिल्या काळात मित्र तो होते, हे ना करू नका. पहिल्या काळात हे मित्र तो होते, जाती पितीच्या पलीकडचे मित्र तो होते. मग एक दोघं ब्राह्मण आणि एक मुसलमानाचाही होता, पण त्या मुसलमानाला घरी ऐकायचं होतं. त्याला पैसे अडचण आली म्हणून त्या ब्राह्मण म्हणलं आपल्याला, ते मुसलमान मला घरी ऐकायचं. ते देवबाप्पा जरा बरं असायचं. ठीक आहे म्हणलं इको. एक ते झाल्या माणसाने घर घेतलं, पण मध्यस्थी देवबाप्पा होते. मध्यस्थी आता शेवटी मध्यस्थी लागतोच कोणतरी. ते वाडा ऐकला एका माणसाला, गडबड नाही ना. एक वाडा इकला झाला सौदा देऊन टाकला. फक्त ते म्हणले देवबाप्पा शब्द गाव खेड्यात खाली पडून देत नाही, पहिली पद्धती. ते म्हणले ही वाडा मला इकायचा आहे, पण ते मुसलमान जाताना म्हणला बाबा आपलं काय कर वाडा इकायचं, पण तेवढी त्या भीतीला एक फुटी तेवढी फुटी आपल्याला ठेवायची, तेवढी फुटी राहती. आता त्या घर घेणाऱ्याला वाटलं खुटी म्हणजे काय एवढा मोठा वाडा घेतला काय त्याला एवढं, आणि त्या खुटीपर्यंत जाय फक्त रस्ता जायचं यायचं तेवढंच. राहू दे म्हणले, जाऊ दे. देवबाप्पा म्हणले राहू दे वाट्यात तेवढी खुटी, जाऊ दे. यायचं जायचं त्याला फक्त घर नाही राहिलं त्याला आता राहायला. कमीत कमी जुनी आठवण म्हणून तेवढी खुटी ठेवायची असेल त्याला. असं त्याला काय माहित पुढं काय. ते ठीक म्हणला वाड्यावर रजिस्ट्री झाली, रजिस्ट्री लिहून टाकलं ते सगळा वाडा आमक्या आमक्याचा ते घेणाराचा. आणि ती खुटी तेवढी मात्र त्या मुसलमानाची त्याला जायला तेवढं आपलं रोज आठवण म्हणून बघायची ते त्यासाठी. ते घर मालकरी होतं, ती इकडून टाकलं ते घर. ते ती खुटी ठेवली तिथं तशीच. 2-4 दिवस राहिलं ते घरावर माझ्या. 2-3 दिवसांनी मुसलमानाचा काय धंदा असतो तुम्हाला माहिती. ते धंदा झाला ते करायचं, ते कातडे घ्यायचं त्या खुटीला मारत. ते मुसलमानाचा माणूस ते घर घेणारा म्हणला आता ते उमल जडी खुटी असं ठेवली काय. आता ते घेऊन घर सोडून द्यायची वेळ आली त्या वासानी. ते 2-4 दिवस गेलं तिथं ते अडकायचं. घर सोडून गेले ते. गेलं का खुटीमुळे घर फुकट गेलं. पण मित्रत्व डेंजर असतं. मग ते ब्राह्मण आणि ते मुस्लिम धर्माचे मित्र दोघं होते ना, त्यांनी सांगताना सांगितलं होतं हे बघ आयुष्य कडीला घातलाय आपण दोघांनी मित्रत्वात. मारताना सुद्धा जीव आधी मरण ना त्याचे अंत्यसंस्कार एकमेकाच्या दोघांनी करायचे. हे बी मित्रत्व त्यांचं ठरलं. ठीक आहे. मग तो ब्राह्मण म्हणला मी मेलो तो मला इथं पुरेव, मुसलमान म्हणला मी मेलो तो तिथं पुरेव. आता ह्या ब्राह्मणाने सांगून ठेवलं त्याला
मी मेलो की मला कब्रस्तानमध्ये नेऊन पुरी बामणा. आता शब्द दिलेला होता मित्र, मेलं ब्राह्मण मेलेला आता शब्द दिला कब्रस्तानाकडे न्यायचं. निघालं नेला जाट तिकडं कब्रस्तानाकडे. सगळे मुसलमान जागे झाले. ते म्हणले इकडं तिथं चालला, इकडं मोकळ चालला. ते म्हणले आता मी शब्द दिला कब्रस्तानामध्ये ब्राह्मण मध्ये आता ब्राह्मणाला तिथं न्यायचं म्हणल्यावर मुसलमान दमले. जे कुटाकुटी सुरू झाली म्हणजे मेल्यावर सुद्धा ब्राह्मण 7-8 मारले बा. सोपं नाही ते. जाताना सुद्धा मोकळा गेला माणसाठी मारून गेला. कधीच पुरून देणार नाही. ते सोपे नाही ते. हे जातीवाद नाही. हे काही घोडी येत असले या अशा फुट्यात होते आणि पुरं वाटोळ करून टाकलं यांनी मराठीत. सावध व्हा तुम्हाला सांगतो. हिंदुत्व टिकलं पाहिजे या मताचे आम्ही आहेत, पण हिंदुत्वाला मराठा सुद्धा टिकला पाहिजे. बहुजन टिकला पाहिजे तर त्यातला मराठा टिकला पाहिजे. नसता तुमचा आमचा नाही जाऊ. काय होऊन जायचं ते जाऊ. जे व्हायचं असं जवळ सण होत आहे तवर करूयात. त्यांना नावे लागायचं. आपण काय कोणत्या धर्माचे शत्रू नाहीत. आतापर्यंत एकाही जातीच्या ओबीसी माणसाला आपण दाखवले लोक नाहीत. एकाही नेत्याला सोडत नाही त्यांच्या बिना आपल्या. नेते हे कोणाच्याच नाहीत आणि यांना जात नसतीचा एक लक्षात ठेवा. जे हिंदुत्व म्हणतात ना हे देवेंद्र फडणवीस ते हिंदुत्व म्हणतात. ते देवेंद्र फडणवीस भाषणात सरळ म्हणतो मग डीएनए ओबीसीचा कोणचं हिंदुत्व रेचं. पण हे एवढे हिंदू म्हणजे स्वतःला ती बाया आता कप केली ती गोड तरी दांडगे नाही ती इकडं पळून आले आपल्या देशात. तिकडं लेकोटाकुटी लागली खसकी ना कुणी ना तिला असं रेडलं तिकडं लोकांनी. ती इकडं आली लपून ठेवली रे. भारतात लपून ठेवली. कोणचं हिंदुत्व सांगा का आम्हाला तुम्ही. कोणचं हिंदुत्व सांगता तुम्ही आम्हाला. आम्हाला मारामाऱ्या होता का इकडे नसते. छत्रपतीच्या शिवरायाचा हिंदुत्व मान्य आहे आम्हाला. या विचारात मुस्लिम सुद्धा आहे. दुसऱ्याला म्हणायचं तेवढं आमचा डीएनए याचा आहे ना आमचा त्याचा आहे. आणि इकडे म्हणायचं हिंदुत्व म्हणजे एक गुण मतदान हिंदुत्व म्हणून घ्यायचं. मतदान झालं की तुमचा डीएनए लगेच बदलतो. मुसलमानाला शिवाय द्यायच्या आणि ती काय कुठली ती बाया धोपटेली होती तिकडं तर काय नाही तिकडे धोपटेली तिकडे लोकांना दांड घेऊन आणला गेला कापा. इकडे आली काय आणलं पिलर तिला तिकडे त्याचं लूट होतं. म्हणजे तुमच्या सोयीनुसार वागता का. तुमच्या सोयीनुसार आम्ही मुसलमानाला बोललो की म्हणतो नाही चादर पुढं पण टाकली. कुठं टाकली तो टकरवर टाकली का. आणि हे कुंकडच याचं जमतं. म्हणजे तुम्ही म्हणता तसंच ऐका नाही तर मग नाही जमत नाही का. काही नेत्याचं असतं आम्ही म्हणतो तिथंच मतदान करणं. हा का तुमच्या बापाची पेंड आहे का. कोण पडत नाही निवडणुकीत. कोण पडत नाही निवडणुकीत. आपण सरळ मान्य करतो. जनतेने कौल दिला जाऊ दे तिकडे. तुम्ही गुन्हाच धरायला लागले परडे म्हणून आणि जातीवादी आम्हाला म्हणता. काय करणार आहे तुम्ही. आम्हाला सहन होतं तर बघूत आम्ही पण. आम्ही गप्प बसतो संयम आम्हाला म्हणून का तुम्ही मस्ती द्यायला लागला. काय पद्धती आहे तुमची वागण्याची. कोण पडत नाही या दुनियेत. सगळे पडतात. पुन्हा जोमाने उभा राहावं लागतं. पुन्हा लोकांचे मन जिंकायला लागतात. पुन्हा लोकांच्या पाठीवर हात फिरायला लागतो. आम्हाला निवडून दिलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला हाणणार. का केलं तुम्हाला म्हणजे फार जिव्हारी लागलं तुमच्या. आणि आमचे लोक पडले तर आमचं नसं का जिव्हारी लागलं. मग आम्ही नाही लावून घेत जीवाला. हारजिताची निवडणुकीत पडले असते पण तुम्ही शिकवायला लागलात आम्हाला. तुम्ही एकदा पडलात तर तुमच्या जिव्हारी लागलं म्हणून महिला जात सावध झाली. आमचा पडल्यावर आमच्या लोकांच्या आता जिव्हारी लागायला लागलं. तुमच्यामुळे आम्ही बी कट्टर झालो. तुम्हाला जर तुमच्या जातीसाठी तुम्ही कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये. छगन भुजबळ त्याच्या जातीसाठी कट्टर आहे. मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये. मी पण माझ्या जातीसाठी कट्टर आहे. आणि मी मरायला पण तयार आहे. म्हणजे तुम्ही कट्टर तुमच्या जातीसाठी. आमच्या जातीसाठी आम्ही का असू नये. फक्त आमच्याजवळ सही आहे.
मी मराठ्यांना शांत राहा म्हणतो आणि मी शांत राहा म्हणतोय तसं तसं टेडम करायला मराठ्यात एवढं ढेपूट टेमाला मध्ये तुम्ही एकदा मोकळ सोडाव म्हणून नको दादा एकदाच मुंबईला नेतात मला माहिती किती फजिती कारण हे जरी एकदा मोकळे सोडले ना लय लवकर मोकळ सरळ करते सगळ्यांना लय लवकर पण आम्हाला ते होऊन द्यायचं नाही आम्हाला नको आहे ते छगन भुजबळचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे ते दरेकर वरेकर कोणी देऊ त्याचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे तेव्हा अभियान राबवितो मराठ्या फोडितो मराठ्याचा संघटना फोडितो कारण ते मोर्चा तिनेच पडल्या मला वाटतंय यांना दंगली घडवायचे तर मला होऊ द्यायच्या म्हणून मी मराठ्याला शांत एकटा 50% मराठी राज्यात अर्थ आहे तुम्ही ऐकते किती बोळखंडा तिकडे तिकडे उलशी घेत कापऱ्या कोपऱ्या एखाद्या गावात तुम्ही असताना पलीकडच्या 10-20 गावात आम्ही येत तुम्ही एखाद्या तालुक्यात असताना बाकीच्या जिल्ह्याभर आम्ही येत आणि तुम्ही एखाद्या जिल्ह्यात असताना आजूबाजू जिल्हे आमचे आहेत घुसल्यावर काय करते या लाख मग आज फेस पडत होईल कसा म्हणून भानावर या जरा तुम्ही जास्त दाब तुम्हाला बोलत नाहीत तरी बरंच बोलत आम्ही तुम्हाला कधी बोललो का आम्ही तुमच्या नावात थुकतच नाही कशाला बोलता मग तुम्ही कशाला करून भांडणं घेता बरं म्हणजे इथं गोरगरीब मरल विनाकारण गोरगरीब आरोग्य शिवाय त्यामुळे विनाकारण ओबीसी असेल किंवा मराठा असेल हे काय माझ्या बघणार ती इशित बसून तिथं त्यांच्या का बापात जाणार आहे आपले लोक कशामुळे अंगोर यायला लागले विनाकारण त्या छगन भुजबळचं त्या भंगाराचं ऐकून त्याला भांडण लावायची सवय कारण ते बहुजनातला हुशार आहे देव प्राणी भांडण करत नाही काही नाही गावाच्या शेजारी बागायचं रान सगळं भाज्या ऐकील फळं ऐकील मुळा ऐकील कांदे ऐकील गावाच्या शेजारी गाव रान यांना बागायची भांडण नाही करता नाही काही नाही तरी पातावर बसल्या ऐका जसा येतो एक जण बसतो तसा भांडण नाही तंटा नाही पण बरोबर गादीवर दिवस बसतो तसा खेळ येऊ तुम्ही आपले लोक शाने व्हा सगळे मराठे सगळे गोरगरीब ओबीसी हे राजकारणी लोक आहेत हे वादा लावतील रक्त आपलं सांडल डोके आपले फुटतील केसेस आपल्यावर होत्या कोणी नाही येणार मराठ्यांनी तुमचं काही केलेलं नाही समजून घ्या तुमचे काय बांधा कापलेलं नाही आमचा हक्काच आहे तो आमचा भावविसा आहे तेव्हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि तुमच्या आधीपासून आम्ही आरक्षणात हे समजून घ्या तुम्ही आता 90ला आलात 1967ला दोनदा दुसऱ्यांदा आलात आम्ही 1884 पासून समजून घ्या विनाकारण त्या छगन भुजबळचं ऐकून आपल्यात दुरावा नको माझी सगळ्यांना हात जोडून विनंती या राज्यात दंगली व्हावात असेल प्रत्येकाची इच्छा आहे देवेंद्र फडणवीसची पण आहे आणि छगन भुजबळची पण आहे ही पूर्ण होऊन देऊ नका माझी मराठ्यांनाच विनंती आणि आपण शक्तीना एकजूट राहू ताकद मुकरून द्यायची नाही आपली मागणी 4 दिवस लेट फक्त एकजूट फुटून द्यायची नाही सगळं काय मिळते अरे नुसतं एकदाच मराठी भेटत त्याला ताकद कळाली नुसतं पाठाच म्हणलं होतं पुरे पडली ह्याकडे त्याकडे कुठेच न राहिली शिल्लक हे त्याला म्हणतो तू कस काय पाड ते म्हणतो तू कस काय पाड एका जिल्ह्यात असा खेळ झाला त्या जिल्ह्यात नुसते व्यासपीठावर मराठीच होते आणि ओबीसीचे सगळे नेते होते ते त्याला म्हणतोय होय तू माझ्या व्यासपीठावर होत तर कस काय मी पडू तर मतदान नाही केलं मला तेव्हा म्हणतो नाही राव मी केलं तर येणे केलं नसं तेव्हा म्हणतो नाही हो मी केलं तर ते नाही केलं नसं नुसती लोटालोटीत 15 दिवस गेले ते म्हणले कुणीच सांगू नका मी म्हटलं तर पडलंच ना आता बघा लोक सुद्धा आता पुढचे हुशार झाले तसंच हे विधानसभेत सुद्धा होणार आहे जर लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर आता काय ठरतंय मला काय माहिती पण जर ते ठरलं तर यावेळेस अशी पाडापडी डेंजर होणार किंवा निवडून यायचं होणार तुम्हाला सांगतो मला कळालेला किस्सा झाला आता 5 मिनिटं मला कळालेला किस्सा यांचे पक्ष झाले एकाच्या 2 प्रत्येकाचे उपमुख्यमंत्री स्वतः ताळ मिळत नाही कोणाकडे पोच खातंय ते त्यांना विचारलं माझ्याकडे का ते खात मी रात्री फोन लावला होता
ते खात्याच्या बाबतीत मला ते पोराचं तुमच्याकडे काम आहे, ते पोलीस भरतीचं आता काही पोरं आपले आज पाठवले का काल ते पोरांचं घेण्यानेच काढून टाकलं त्या देवेंद्र फडणवीसने त्यांना मराठीच्या असल्यामुळे जातीवादी ना. ती बैठक घेऊन त्यांना घे सांगितलं आणि आणखी दुसरे कोणचं सांगितलं आरोग्य विभागाचं एक ते दोन्ही सांगितले. म्हणजे एक ताना सावंत साहेबाकडे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबाकडे त्याला पडले. त्यांनी काढून टाकले मराठ्यांचे पोलिसातले पोरं सगळे. त्यांच्या कामाच्या संदर्भात काल फोन लावला होता एका मंत्र्याला आणि दुसऱ्या त्यांना खाते माहित नाही कोणाचं कोणाकडे. कोणी म्हणते हसन मुश्रीफ साहेबाकडे तर कोणी म्हणते दीपक केसरकर साहेबाकडे. जाणे म्हणलं तिकडे कोणाकडे काय सांगा आम्ही फोन नाही करत तुम्हाला, कारण कोणाचेच कोणाला निर्णय कोणाकडे कोणचं खाता येईल. म्हणजे आम्हाला आम्ही ज्याला विचारलं त्याला सांगताय ना ते हसन मुश्रीफ साहेबाकडे खाताय का दीपक केसरकर साहेबाकडे खाताय. हे लोक नुसतं आपल्याला कशात पण येड्यात काढायला लागले, कशात पण. यांचे झाले दादा 2-2 पक्ष, आता तिघ एकत्र आहेत, तिकीट द्यायचं एक, इकडे 3 एकत्र आहेत, तिकीट द्यायचं एक, ते खालचे 2 राहिले इकडे 2 झाले 4, ते माझ्याकडे येते. ते मला म्हणते 5 वर्ष तयारी केली बाबा पुण्याचा प्लॉट गेला. मला काय झालं ते म्हणले तिकीटच मला नाही, ते नवीनच धरून आणला दुसरा. मग मला आता आम्ही काय करू भाऊ त्याच्यात. ते म्हणले आम्हाला हे घरानं परवडत नाही, ते मग तुम्हाला हे घरानं परवडत नाही, त्याच्यात झोपलो त्यापेक्षा त्यामध्ये तुमचं एवढं परवडत आम्हाला. मला मग हे निवडून देतात काय. ते म्हणलं मग काय याच्यापेक्षा ते बरं आहे म्हणे आम्हाला हे नकोच, ही गरज नाही निवडून देत. त्याच्याजवळ झोपले. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसची अक्कल बंद पडली. कारण कोण काय करेन कोणकडे मतदान, कारण तुम्ही इकडे धवशीत पण तिथं गोल आळा लावलेला असतं. मतदान करायला गेलं पोस्ट आणलेला असतो तो पार्ले बिस्किटचा, ते आढळलं त्याच्यात आत गेल्यावर काही दिसत नाही कोण कोणाला काय करतंय. तुम्ही इथं धवशीत तिथं आत गेल्यावर कण बटणं दाबायचं तुम्हाला सांग. हा बटन खाली गेल्यावर वरच नाही आलं पाहिजे इतकं दाबायचं. अहो ते काय व्हायचं नाही एकदा पाडून ताकद दाखवली नाही तुम्ही मराठ्या, एकदा निवडून आणून ताकद दाखवा काय तिथं नाही येत. आपण एक उदाहरण देऊ तुम्हाला. आष्टी पाठव त्याला अमुक अमुक समाज लय म्हणायचे पंचायती असून देते पंचायत काय घ्यान नाही माझे अजून किती. मी मला पोटायला मोजारे घराघरात जाऊ मराठ्याच्या पोरात सांगू तर जमे लोक मराठी एक झाडे तर टाळ्या वाजावर मराठ्याला फिरले म्हणतात तुम्हाला आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात घराघरीच मोजले 1,67,780 मराठीवर एकटे. त्यातलं 1,67,000 येणार 67,000 सोडून द्या. जाऊन दे याच्या मग त्याच्यामुळे ते करावं लागते एखाद्या 1 लाख पडलं तर तिथं माणूस देऊन येतो ना. सगळे दुनिया एकीकडून होत्या नुसत्या मराठ्याच्या मतावर. असे कितीतरी मतदारसंघ आहेत. लढायचं नाही लय खुश नका होऊ. आणखी ठरायचंय भाऊ आणखी ठरायचं नाही. तुम्ही म्हणलं दादा हो तुम्ही आता टाळ्या वाजताना खुश होता, मला व्यासपीठात खाली उतरलं की सुरू होते ना अर्ज द्यायला लगे मी येतो हुंबत झाली तुम्हाला सांगतो. कुंकुम डोक्यात येत आला काय ना काय सांगवलं अवघड बाबा. मी पुरा पदरून गेलोय बाबा. रोज नुसते अर्जच आहेत, रोज नुसते अर्ज. आणि सगळे उमेदवार माझ्या गाडीत नवरी एकट्याच्या गाडीत. मग बघा एकट्याच्या गाडीत नवरी कोणी म्हणतोय मी आमदार होईल आणि मला ते हिशेब जोडी देत कसा आमदार होईल. ते म्हणतो मी 100% निवडून मग पडणार नेमका कोणी आपल्याला. लय डेंजर आहे. मला मी म्हणतो ना कोण याला फ्लॅट पडून मी असं खीड केलंय. मला एक दिवस ते एक जण असा आला लाईट झाल्यावर तिथून पुढे त्याच्या झाडाला मी उमेदवारी अर्जच नाही की तिला आमदार की मागा झालं ते तैट जात. एखादी फाईल घेऊन यायचं ना दुसरीच घेऊन आलं आणि मला फाईल दिली. मी म्हणलं दादा ही फाईल नाही. ते मला नीट वाचेल तिची. तिथे झालं होतं म्हणलं बरं तिथं ते सकाळी बघू आता काय नाही लागलं इतकं येड. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पाय पडतो बाबा इतकं राजकारणाची येड नका लावून देऊ. आपण कशासाठी एकत्र आलो पाहिजे. तुम्हाला जरी तुम्ही राजकारणात गेलात आपल्याला राजकारणात जायचंय समाजाचं काम करायसाठी निवडून येऊन राजकारणात जायसाठी नाही.
निवडून येऊन आपल्याला राजकारणात नाही जायचं, निवडून येऊन समाजाचं काम सोडव करण्यासाठी आपल्याला तिथं जायचंय. आणि उमेदवार द्यावा लागणार एक, आणि तुम्ही तर इतके मोठे आहेत. कल्पन पडायचं काम केलं तुम्ही. 700 अर्ज कोणत्याच पक्षाकडे नसते. आमच्या अर्धे पोरं ते पान उचकीत उचकीतात त्याच्यावरच झोप देत. हो ना, आम्ही ऐकून ताट केलं रातभर लवकर ते काम करायचं. हे मायापासून हामून देतात, रेटून खातेत आणि खाल्लं घे 12-11 वाजता उचकीत असते त्याच्यावरच झोप देत. तसंच इतके बाहेर झाले. 15 दिवस झालं काम करते त्या अर्जाचं, पण मिळत लागा. कोणी कोणी वेगळं वेगळंच लिहिले, कोणी कोणी तुम्हाला सगळं सांगू तुम्ही ते मोठे होते कोणी काय काय लिहिले. ते परीक्षा नसते का काही पोरं परीक्षा ते काय देतात ते शेवटच्या पानावर काय आपल्याला एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. किती दिले माझी फक्त एक विनंती मुलगा म्हणून तुम्हाला, ही चूक अवश्य असतेच पाहिजे 100%. प्रत्येकानं आशावादी असलं पाहिजे, हे चूक पण असलं पाहिजे. त्यातून पण समाजानं जर एक दिला ना, आपली ती वाट आहे का नाही. बाप देत आपल्याला कधी आली असती का. गरीबाची लाट आली, गोरगरीब ओबीसीची, मराठ्यांची, सगळ्यांची, 18 पगड जातीच्या लोकांची. एक द्या आणि दिला ना, त्या एकदा निवडून त्याला काय होईल काय 70 वर्ष यांना दिलं. आता एक दिल्याच्या नंतर जर फॉर्म भरले अपक्ष म्हणून, त्याचा अर्थ असा समजायचा मराठ्यांनी, आजच सांगतो, त्याचा अर्थ असा समजायचा ह्यो समाजासाठी आणि आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता, ह्यो स्वार्थासाठी आपल्या सगळं आवडत होती. आमदार होत होतं, काहीतरी होत होतं म्हणून एक दिला ना, अडचण काय नसन पटत तुमचं त्याचं, त्याच्या तोंडाकडे बघू नका. पण त्याला त्या निवडून एकदा जातीसाठी, त्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायसाठी. नसन पटत तरी द्या, त्याच्याकडे जाऊ बी नका तुम्ही. आणि तुमचं काम करताना त्याला सांगू नका, बस मला सांगा मी कचा हक्कच घोडे लावून करून घेतो त्याच्याकडून, तुम्ही काळजीच करू नका. जाऊ ना 5-50 तिकडे एकटा चिकन भुजबळ यार तिथं आवडून 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 नाकावरच्याच माहिती त्याच्यात, तरी बी आरक्षणाला विरोधच करतो. वर सुद्धा असा लुटीत नाही, तेव्हा असं त्याला एक चिमटा बसून देऊ आपण, ते कपडे लागल्याचा चिमटा म्हणजे वर करेन. बजीर धावणे गोळा केले त्या देवेंद्र फडणवीस नेरा हुकूम कोणाला दिगाच पाणी कामा धामाची दुरीत चलत नाही गर्दी. असं असं तेली घोडा चालले म्हणजे असं माकडे जमा केले करून मराठीचं माग लावले, राव पाठवलं केलं मराठीचं आरक्षणाचं रांगोळ केलं. आमच्या लोकांच्या हयाती गेल्या त्या असल्या त्या मराठा आरक्षणासाठी कामं करू मथळे झाले. असल्या लोकांमुळं वाटोळं झालं आपल्या जातीचं. हे विरोध करणार होते एकटेच तिथे आरक्षण विरोध, आपल्या 150 आहेत, एक बी बोलत नाही हरामखोर, आपण एक बी बोलत नाही. आपल्याला काय करायचं, उभा करायची फेबा करायची. हे जर बोलले तर काय कुठलं आपल्या त्या राजकारणाचं. मला तर जायचं नाही त्यात, मला काढलं त्यात, असंच नीट करतो मी यांना. पण हे 150 आहेत, एकटं बोलत, एक बी बोलत नाही. आणि आपले जर 5-50 गेले तर त्याच्या सकट ते आपला सकट इकडून आणते. हे पाहिजेतच आपले, फक्त तरा करू नका टायमाला. माझी जात हरून देऊ नका, तुम्हाला सरळ सांगतो. तुमच्या स्वार्थासाठी माझी जात हरून देऊ नका. मी नाही आपण पोचू शकणारा जातीचा, मी माझ्या जातीचा स्वाभिमान विकून नाही जगू शकत. माझा कणा मोडला तरी चालणार, पण मी जाती पुढे झुकणार, बाकीच्या पुढे उलशी सुद्धा झुकणार नाही, एवढा सुद्धा. तुम्ही जात हरून देऊ नका, नाही तर त्या लाकड्यात पडायची काही गरज नाही आपल्याला. असं काय तर शेतकरी आपण 5 दिल्लीपासून ओढून आणू शकतो सगळं, असं काय कमी कोणचा दबदबा कमी मराठ्यांचा असेल. पण आता काय होईन काय नाही, पोट्टे सध्याला दाखल लागले, ते कोणाचंच ऐकलं नाही. ते म्हणते एकदा होऊन देऊ, त्यामुळे फक्त हरून देऊ नका. कुणी देऊ द्या दिला ना वेळ, त्याला बिनधास्त मानून हे करा. नसता काय होईल, तुमच्यात जर मग राहिलेले मोठे, मग तुमच्यात व्हायची वाडाताडी. कारण वाडाताडीत त्यांच्या ते आपल्याला तिचा फायदा उचलायचा. लय वाडाताडी लय मजा येणार खरंच ना. लय दांड खेळता म्हणल्या त्यांच्या, मी स्वतः बघितलं.
मी गेल्यावर माझ्याकडे ते म्हणते दादा एवढी वा काही मला उडी दोन एवढी वा काही तू चल मग आमची कुठून येतो गावात म्हणजे तुमची चलती आणली तरी तुम्हीच आणि आमची चलती आली तरी तुम्ही ही कोणाचा धंदा आहे तुमचे चलते आहे तर आमच्या गरीबाला मोठा करता का तुम्ही करतात का कोणाला मोठे पण आपण गरीबांनी नीट राहणं गरजेचं आहे आपल्या गरीबात इतके उमेदवार झालेत कशावर लिहून आणतात पण आणतातच हिशोब कोणी दिला त्यांना कोणाला तेव्हा तुम्ही निवडूनच येणार हो नाही रेटत राहू मला ते तुम्ही इथं थांबून बघा 2 दिवस मग तुम्हाला कळून काचता त्यात तुम्हीच सांभाळा अर्जावाल्याला तुम्ही इतके ना करावं हे करा तुम्हाला समोरच्याने अन्याय केला ना त्याचा मोडायचा ना एकदा फक्त कार्यक्रम टाका 70 वर्ष त्यांच्या रिसॉर्ट ठेवला राव 5 वर्ष जाऊन द्या येड्यावर ठेवा तुमचंच जे पुढे शेतकऱ्याचा ठेवा येड्यावर यायचा 5 वर्ष करायचं काय होईल काहीच होणार नाही सगळे बांधव आपल्या सोबत आहेत तुम्ही काही काळजी करू नका खरं सांगतो तुम्हाला दलित आहे मुस्लिम आहे मराठा आहे सगळ्याला बेजार केले सगळ्याला सामान्य ओबीसी आहे 18 बगड जातीचे सामान्य लोक आहेत गोर गरीब गरीब मराठा सगळं गरीब ओबीसी हे सगळे मुसलमानाला एका झालेली आणि मुसलमानाचा आपल्यासारखंच एक शिक्का चालतंय मतदानाला मुसलमानाला नुसतं पाडो नुसतं मी इकडून पाडा म्हणलं ते तिकडून पाडो मोदी पाडो तर पाडो मोदी ते बी खपा खप पाडो पाडो मध्ये फक्त हिंदीत इतकं नाही आपलं त्यांचं फक्त याला पट्टाला हिंदी यावा ते सगळं खातं बिघडीला म्हणायचं पुरं देशातलं मला गुजरातला सुद्धा मागणी कुठं सांगत मी तुम्हाला पण मी तिकडं जाय नाही माझ्या हिंदीमुळे ते मला म्हणले आपण 15-20 लाखाचा कार्यक्रम करायचे म्हटलं नको मला हिंदी नाही आलं तो मागण्या समजलं ते म्हणजे तेवढं प्रॉब्लेम आमच्याकडे आहे बघ बाकीकडे थोडी मराठी समजते पण आमच्याकडे खेळ नाही म्हणलं ते व्हायचं मग ते मला हिंदी शिकायला होता त्यासाठी एक जण मला हिंदी शिकायला आणला होता का सर हिंदी शिकायला आणला माणूस मला आणि ते चांगलं एक अँकरिंग करीत होत इकडे वर मला हिंदी शिकत बिघडी त्याची हिंदी ते लागलं वाक्य मला म्हटलं नोकरी जायची म्हणे मी नाही शिकत तिकडे माझा म्हणे चांगलं चांगलं म्हणे तिकडं तुम्हाला शिकत माझं मला हिंदी शिकायला असा कार्यक्रम लावतो ना यांचा राईट कार्यक्रम लावतो सगळे शेतकरी बी पंजाब पासून राजस्थान पासून उत्तर प्रदेश पासून हरियाणा पासूनचे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सगळे चौथळे सगळे मला फक्त हिंदी शिका तुम्ही मग सातारा मग बघा तुम्ही कसा कसा करतो यांचा नीटच अरे बेकार लोक बरं का खरं सांगतो मला उगा माझ्याजवळ काही नाही म्हणून धोरणाला लागले नाही ते ना आता उदा 8 टाकला माझ्याजवळ तपासालाच काय 13 पत्रित आपल्या घरावर सिमेंटाचे हा ते बी सिमेंटाचे नेऊ शकत नाहीत आणि आता मी चौकून बेताडा घालतात देवेंद्र फडणवीस नाही देवेंद्र फडणवीस म्हणला होता 13 पत्रे काढून द्यायची आपल्या मराठ्याच्या लोकांना चौकून बेताडा घालतात त्यात करून नाही म्हणा कसे नेत आणि ती पत्रे फुटायची मग आपली देवेंद्र फडणवीसची माकडं इकडे यायची त्याने सगळ्या गावातला तिला सोडून घरून आपल्याच पत्रे रोड आणायचे ती पत्रे फुटून गेली सगळी सिमेंटाची देवेंद्र फडणवीसच होती ती ड्रोन बी त्याचीच काही नाही काही 3.5 वाटे तिकडे काही जायची गरज नाही ते रोज फुल आरक्षण ते फुल आरक्षण कसला डॉक्टर पाठवते जातो की ते थांबायसाठी येत बी नाही बिचारा तेवढं रोजच आहे तिथून इथपर्यंत येणे तिथून माघारी जाणे एवढंच डेली येते बाहेर टाकलं वाटत माझा नाता पुढं आलं आपलं आपले ड्रोन सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचे मला सांगा ड्रोनचा शोध लागत नाही सरकारने मनात घेतल्यावर सरकारने मनात घेतल्यावर काय होत नाही ड्रोनच कमी होण्यात लोक भयभीत झालेत आणि देवेंद्र फडणवीस स्वतःची छातीत पाठाडा बोलवून घ्यायला लागले तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे राव एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व तुम्ही करता एवढं मोठं राज्य तुम्ही चालवता एवढ्या मोठ्या पक्षाचे जबाबदार लोक तुम्ही आणि तुम्ही सगळं हसण्यावर विषय घेऊन चालला एक 10-15 आमदार पुढे बसले त्यालाच तुम्ही स्वतःचा शिवरे समजायला लागला वैभव समजायला लागला इकडे लोक असे भयभीत झालेत कोणी म्हणतोय पैठचं धरण फुटणारी कोणी म्हणतोय काही होणारी कारण ते ड्रोन तिकडे जाते
लोक घाबरायला लागले प्रत्येक जिल्ह्याने. आणि तुमचं या आता पेपरला काल बातमी आली, ते ट्रेनिंग वाल्याचे कोणाच तरी सैनिकाचे तशीच बातमी आली ना. हा पण तशीच बातमी आहे ना. मला सांगा इकडे कोणचा कॅम्प आहे लष्कराचा? येड्या बाबडे, इकडं ड्रोन उडीत तुम्ही सरपंचाच्या घरावर, इकडं काय? याला ह्या देवेंद्र फडणवीसने मुद्दाम केला डावे. मी मरत नाही देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला तुमच्या ड्रोन मध्ये गोळी असू द्या नाही तर काही असू द्या, तुम्ही त्या नादातच पडू नका. मला बदनाम करायच्या नादात पडू नका. तुम्ही महे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घेऊन ही करू नका. फोडून कोणाच्या मेवण्याला कामा देता हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही ह्याला फडकच पडू नका. संघटनेचे लोक फोडिता, समन्वयक फोडिता, त्या नात्यात नका पुढे फोडू साहेब. तुम्ही आणखी खोलात नका जाऊ. तुमचा ते ड्रोन काहीच करू शकत नाही, मला काहीच करू शकत नाही. एकदा जर हे मराठे चौताळले ना, तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते करते नाही मराठी. देवेंद्र फडणवीस साहेब धमकी नाही देत तुम्हाला. एकदा जर मराठी चौताळे तर तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते बघायला मिळेल. तर मराठी यांचा नादाला लागू नका. तुम्ही भयंकर लढव जाते. तुम्ही हिच्या सगळं खुन्नशी जगूच नका त्या मराठ्याच्या जाती. तुम्हाला वाटत असेल ते भुजबळ जवळ धरले नका नादात पुढे तुम्ही त्या. तुम्हाला वाटत असेल तुमचं ते संरक्षण करीत, चटणीला बी पुरणार नाही ते. हो, तुम्हाला मी खोटं बोलत नाही. तुम्ही ह्या भानगडीत पडूच नका जाती अंगावर घालून आमच्या दगडी लावायचं. मराठा जातीत की बेकार आहे. एकदा जर तारा लागली ना सोडीत नाही. गावखेड्यात म्हणे मराठीची वादीसाठी मसाला कापीत असतात मराठी. कळलं का तुम्हाला? काही नाही. फडणवीस साहेब वजागी खाजा शेंगा निघा काही. तुम्हाला सांगतो मी गुढी आणि ते चिले चपाटे चपटे ते खिशे कापू बोलायचं बंद करा म्हणा त्यांना. एक 2 माकडं कुंकुणे द्या. कुठून आणले तर कुठून नाही ते मागचं दारात झालेले आमदार मुंबईत येणार आहेत आम्ही एकदा तुमच्या. बोलणारा आडही म्हणा एकदा मराठी मुंबईला येणार आहेत, है ना? एकदा येणार आहेत. निवडणुका बी लांब गेल्या जातात डिसेंबर मध्ये. आपले काम उरकत येतात. आपले काय फक्त सध्या मुगाच्या तोडण्यात. हा, आपण मुगाच्या तोडण्या झाल्यात. ते रान मोकळ करून जेवारी पेरणं काम आहे. अरे मी शेतकरी आहे, मला माहिती आहे का काय करायला. मग एकदा ते रान मोकळ करून जेवारी पेरले का आपण मोकळे झालो. नाही तर गहू तरी तिथं पेरून दिले की मोकळे झालो. दोन्ही एक एकदा जाईंगेच. अशा पटापटा पळीन येणं तुम्हाला सांगतो त्या रोडनी. आणि बोलणाऱ्या आमदारांना नुसतं पिचके आम्हाला यंदाच काढ्या म्हणायचं. मग येईन त्यांच्याकडे बघायचंच आहे. फक्त त्याला मुंबईत थांबा ना त्या दिवशी, आहे ना? तेच बोलत येत राहू दे. चटा 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 असते ते येतो आपले एक पोरगे आणला पूर्ण. पण आपल्याला त्यात पडायचं नाही. माझा देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ विनंती आहे, या बैठकीच्या माध्यमातून आमचं सरसकट कुणबी मराठ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी ही पूर्ण करा. 29 सप्टेंबरच्या आत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी पूर्ण करा. 2 सगळे स्वाऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करा. टिकवायची जबाबदारी तुमची. तुम्हाला वाशीत टाकलं होतं, सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. 2 सांगितलं. 3 2004चा जे आहे तो दुरुस्त करा. त्याच्या शिथिलताना अटी शर्ती त्याच्या कमी करा. कारण सुशील कुमार शिंदे सरकारनं आधार घेतल्याशिवाय तो बनवलेला नाही. कायदा पारित करायची दुसरा गरज नाही. कायदा सुशील कुमार शिंदे सरकारनं आयताच पारित केलेला आहे 2004. 4 हैदराबादचं गॅजेट 29 सप्टेंबरच्या आत लागू करा. सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा सुद्धा. 3 कारण मराठा आणि कुणबी हा वेगळा नाहीये
की शेती कसणारा हा मराठा समाज या राज्यात. त्यामुळे हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आंतरवालीसह आजपर्यंतचे राज्यातले सगळे गुन्हे मागे घ्या, हे शेवटचं सांगणं आहे तुम्हाला आता. आणि सरसकट आमच्या कोणत्याही पोराचा त्याच्यात दोष नाही. कुठं एसटी बोर्ड कुठं काही कर ते तुमच्याच लोकांना तुमचंच केलंय. तुमच्याच लोकांना कटे गेले त्याचा फोड त्याचं फोड त्याचं माझ्या गरीबाचे लोक दिले तुम्ही. शाळेतून जाणारे पोरं घरके टाका, कोणी CCTVत नाही ना कशात नाही कशात नाही. ते सोडा. तुम्हाला जर पुढचं रोखायचं असेल तर नसता जर मराठीने निवडणुकीत पाय ठेवला खलास. मी सांगतो देवेंद्र फडणवीस डाव पळून देत नाही. हा मराठा समाज आणि मनोज आरोग्य सुद्धा तुम्हाला डाव पळून देणार नाही. पण कार्यक्रमच खलास. राजकारणातून तुम्हाला कधीच ठेवणार नाहीत आम्ही कुठंच. आणखी त्या 2-4 त्यांना मागण्या दिलेल्या आहेत. आपण शिंदे समितीची मुदतवाढ दिली. त्या शिंदे समितीनं उद्या सकाळपासून काम सुरू करायची, त्याची अंमलबजावणी करून त्याला आदेश द्या. रेकॉर्ड तपासायला सुरुवात करा. प्रत्येक गावागावात कॅम्प लावा. ज्या नोंदी निघाल्या त्या ग्रामपंचायतला चिटका. कोणाकोणाच्या नोंदी सापडल्या गावकऱ्यांना कळू द्या. लोकांना माहितच नाही त्यांच्या नोंदी सापडलेल्या. देवस्थानचे रेकॉर्ड तपासले गेले नाहीत. प्रत्येक विभागाला पुरा अभिलेख म्हणून तिथं प्रचंड मोठा रेकॉर्ड आहे, तो तपासलेला नाही. आणखी सुद्धा ग्रामपंचायतला रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे, शिक्षण विभागाकडे, कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे, तो तपासलेला नाही. तुम्ही हे सगळे रेकॉर्ड तपासा. आता नवीन 37 नंबर मध्ये जशा 34 गाव नमुना नंबर मध्ये सापडत होत्या, त्याच्या 36 आणि 37 मध्ये सुद्धा सापडायला लागल्या. जन्म मृत्यूच्या जन्म दाखल्यावरती सुद्धा नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धरा. तुम्ही त्या ग्राह्य धरत नाहीत. व्हॅलिडिटी तात्काळ द्या. तुम्ही व्हॅलिडिटी थांबवली. आणखी महत्वाची मागणी सांगतो. जसं ECBC ला तुम्ही 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिली मुदतवाढ वाढून, तसेच कुणबीला सुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटीची मुदतवाढ वाढून द्या. ऑप्शन 3 ठेवा. ते उद्यापासून खुले करा. EWS, ACBC आणि कुणबी म्हणजे OBC, तिन्हीतलं एक कोणताही विद्यार्थी घे. 3ही ऑप्शन खुले ठेवा. त्यानंतरची मागणी किती नंबरची बघा. त्यानंतरची मागणी ECBC आरक्षण सुरू करायच्या अगोदर 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी EWS मधून अर्ज केलेले तो एकही विद्यार्थ्याचा अर्ज रद्द करू नका. शैक्षणिक असेल किंवा नोकरीतला असेल, तो कोणताही असो, तो रद्द करायचा नाही. कारण त्यांनी आरक्षण नव्हतं त्याच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरलेले नसता. याचे परिणाम तुम्हाला पुढच्या काळात भोगावे लागणार आहेत. तुम्ही आणखी जर हसण्यावर नेलं तर. ज्या आम्ही तुम्हाला कागदावरती काय लिहून दिलेल्या आहेत त्याही सगळ्या मागण्या तुम्ही घ्या. शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा असेल, सगळे विषय घेऊन टाका आणि तुम्ही यातून फडणवीस साहेब मार्ग काढा. तुम्ही तात्पुरतं द्यायच्या भानगडीत पडू नका. आणि समाजाला जाहीर सांगतो, यांनी किती तात्पुरतं दिलं तरी यांची काय जागिरी विकून दिलेली नाही. यांनी ते आपलं जे बिनधास्त घ्या. चांगली योजना आहे म्हणून घ्या. मत मात्र मराठ्याचं यावेळेस वायाला जाता कामा नये. एका पण यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. एकही टक्का मराठ्यांचा वायाला जाता कामा नये. यावेळेस 100% मतदान करायचं आणि एक शिक्का चालायचा. जर गरीब मराठ्यावर दबाव आणला मराठ्याच्या राजकीय नेत्यानं किंवा OBCच्या राजकीय नेत्यानं, गरीब भेट असतो त्या सगळं झेंडा. पण मतदानाच्या दिवशी पार्ले बिस्किटाच्या आत गेले, त्याचा कार्यक्रमच लावला म्हणून समजायचा. खानदानी मराठ्यांनी तेच करा. जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी जात विकू नका. स्वतःचे लेकरं जातीच्या बाजूने उभा राहा. जातीला हरून देऊ नका. जर ठरलं तर जातीला हरून देऊ नका. एक शिक्का चला. नोकरदार मराठी नोकरी जरी तिकडे असतात का फुकट नोकरी लावली तिने आपल्याला पैसे घेतले, तिने हाताळतो घेतले का नाही. तेव्हा आपण त्याचं काम करतोय का फुकट पगार देतात काय आपल्याला. आता नवीन टप्पू ठेवल्या देईल. एक गावातून 20 पोरं नोकरीला घेत ठरली.
महाराष्ट्रात पगार नाही काही लग्न व्हायला दिसत नुसतं साहेब झाला काय साहेब झाला काठी त्याच्या हातात दिली ती कारखाने बुडवला कुणी शाळा क्लर्कच केला म्हणते शिकलेलं नसून क्लर्क गेलेला त्याला प्याडच सापडा नांग त्याचा ही कोणती पद्धती ही कोणती नोकरी तुझी कवर निवडणूक पोचतात दिले घरी काढून सावध व्हा मराठी सावध आता नोकऱ्याला लावणार ते सगळे सरकार बी आता जनहित योजना देणार आहे लाडकी बहीण योजना एकदम चांगली आपले पैसे ते कना घरी घ्या कामाला येते आपल्याला पुढं गरजेचे जात मोठी करायची जातीचे पोरं मोठे करायचे आणि बहिणीला बी घ्या भाऊजीला भेटा त्याच्यावर बहिणी सांगायचं दाजी नाही करतोय तुम्हाला भाऊ काय ऐकत नाही लय लाडाचा भाऊ पण लय शान आहे तो दाजीला नीट होतो दाजी बहिणीला सगळ्या सांगतो महाराष्ट्रात दाजी फक्त एकदा त्याच्यावर गेला दाजीने एकदा करून घेतलं रे बाबा कर्जमुक्ती झालीच म्हणून समजायचं आपलं एक एक काम करून घ्या एकदा भाचा भेडा आरक्षण म्हणून एकीकडून आरक्षण होईल एकीकडून कर्जमुक्ती होईल आपले डाव आपण समजून घ्या त्यांच्या डाव साधीला नाही हा काय म्हणता साधीला का नाही पंचा माहित नाही तुम्हीच सांगा तुला काय बशील म्हणत असत तुला काय बशील तू सांग ना तो आहे का आला सगळं तूच सांग सगळं तू होती एकटेच आम्ही आलो जात नाहीत माघारी मग जेव्हा तू कटाळशील तेव्हा आम्ही कटाळतो तुम्ही राईट भेटला मला मी राईट भेटलो तुम्हाला असा नेताना असं कार्यकर्ते झालो ना पक्के आपण विचारत नका तुम्ही सगळा महाराष्ट्र का लागला आपल्या दोघा कार्यकर्ता आपलेच म्हणतात कार्यकर्ता गेलेले तर नेता गेलेला त्यांच्यापेक्षा गेलेले एकत्र काय करायला मग आपण चांगले तर आमच्या वाट्याला नाही चांगले सगळे नेत्याने वाटून घेतले म्हणतात मग आता काय करू मी म्हणतो आई भाऊ गेलेलो मी आता काय करतो काय करते तुम्ही नंबर माया पुढचे तुम्ही तुम्हाला जर म्हणलं उठायचंच नाही हलतच नाही म्हणजे पक्के यालाच म्हणते एक जीव काय करायचं हुशाराचं आपण जाणार खरे त्यांनी काय साधीला सांगतो तुम्हाला आपल्या लेड्यात काढून त्यांना सत्तेत जायचं होतं शिवसेनेचा राष्ट्रवादीची चार पटत होता घेतला पटवून आणि आपण कुठे त्याला दोघाली एकमेकाला यांच्यासाठी दुश्मन कोण झालं आपण ताटात कोण द्यावं लागली झोडलं पाहिजे धोड म्हणतात की भाजपचा राष्ट्रवादीचा पटत होता काँग्रेसचा झाला ना पंचायत सगळं एका जागेवर पंचायत हातन गुडघे सगळे एकत्र आले का नाही कोण कोणाला आयुर्वेदिक औषध देते गोळ्या देते मिळत नाही खोटं घे आणि आपण दुश्मनी केली ती आता आपण म्हणलो होतो तेव्हा नेताला नालायक घे म्हणून याला निवडून द्या दुसऱ्यापर्यंत म्हणलो याला नालायक घे आता त्याला निवडून द्यायचं आपण ठीक आहे घेतले राहू आणि ते दोघं एकत्र बसले आता काय करायचं कसं जगायचं रे अरे न पटणारे लोक सत्तेत आले भारतात असं कधी झालं का 2.5 वर्षात 5 वर्षात सगळे पक्ष सत्तेत आले कधी घडलं का 75 वर्षात 2.5 वर्षात ती आले वाटण्या केल्यासारख्या 2.5 वर्षात ही आले मग जस काय पहिले आधी वागताना सावध राहायचे वागल्यासारखे वागले सावध राहायचे भाऊ वाटायचे कुठाकुठी नंतर तर एका मोज भाऊ झाले सखी यांचं कसं का नातं बदललंय करा ते चाबरे जाऊन लोक ती तुम्हाला खोटं नाही सांगत नाही चाबरे लोक ती यांच्या नादी लागू नका एका रात्रीत एक होते आपला मुक्ता पडी आपणच सावध होणं गरजेचं आहे कधी न एक होणारे लोक हे एकत्र व्हायला लागले तुमचं आमचं काही झालेलं नाही मग आपण तर काय बनत कापलेलं नाही एकमेकाचे आपण का नाही एकत्र राहिलं पाहिजे अहो विचित्र लोक ती कधी न येणारे एकत्र आले ती आता त्यांनी 1500 रुपये तुमच्याकडून वसूल केले दुसरं सांगतोय केले का कवा कशी तसं नाही दुसरं सांगा त्या पुढं उरगडे सर नाही तर म्हणा तू काय आलं बघा त्यांनी 1500 दिले की नाही आपल्याला आता बघा कशी वसूल केली त्यांनी
तुम्हाला 1500 रुपये आले, तुमच्या घरात 6 मताने मतदानाच्या दिवशी तुम्ही 6 जण मतदार जाणार का नाही जाणार? 500 रुपये रोज आहे माणसाला, किती झाले? तोट्यात किती येतो मध्ये देवेंद्र फडणवीस फुकट दिलं हो त्यांनी लगेच वसूल केले. दिवसभर तो म्हणला तू बरा नाही तिथं, मतदान करून घे नाही, पिटले त्यांचे पैसे. त्यांना काय देणे का नाही बाकीचं? इतकं डोकेबाजी दे, सोपे नाही दे. यांना वाजतात मी जे खोटं नाही सांगत तुम्हाला, मी पाटणं थोपले घेत. तुम्ही फक्त एक फोटो देऊ नका. यांना असं कार्यक्रम लावतो ना, यांना 100% घरी इकायला लावते. 5 रुपयात हरेक माल यांजवळ भेटणार. केवढ्याला कोणचा घ्या, 5 रुपये. तुम्ही फक्त पक्के राहा. हे मग काहीच करू शकत नाही. तुम्हाला सांगतो माझ्या तो काहीच नाही, खरं सांगतो मला काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल गाडी गोडी मुकली नाही, कुणी बस म्हणतं माझ्या गाडी, कुणी बस म्हणतं माझ्या गाडी, त्यामुळे ती माही नाही आपल्याजवळ, बाकी काही नाही. काय टाकीन मला माहिती देऊ, काय करीत माहिती. मी मध्ये सभा घेतो, तुम्ही काळजी करू नका. कॅसिटी पाठवतो तुम्हाला वाटणार, काही अडचण नाही. तुम्ही फक्त मायबापाची भूमिका निभा. तळतळ आपल्या लेकराची वाया जाऊन देऊ नका. मराठीचं आपल्या लेकराला आपल्याला मोठं करायचं. आपल्या बोलता आपल्यात मन येईल. गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला, म्हणतो का नाही? आणि हे श्रीमंत नेता आपल्याला मोठं होऊन देत नाही, आरक्षण मिळून देत नाही. आणि मतदान कोणाला करता तुम्ही? कसं काय मोठं होऊन देणार तुम्हाला? तुम्हीच म्हणता गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला. गरीबाने त्याला मतदान केल्यावर तो कसा मोठा होऊन देत तुम्हाला? शेतकरी मोठा करायचा असला तर शेतकऱ्यालाच याच्यात उतरावं लागणार आहे. मराठ्याला धनगराला मोठं करायचं असलं तर गरीबालाच याच्यात उतरावं लागणार आहे. 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसीलाच याच्यात उतरावं लागणार आहे, तर मोठं होणार आहे. असं होत नाही. सरकारला आजच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्या मागण्या सांगितल्यात, आपण त्यांना लिहून सुद्धा दिल्यात. त्यांनी 29 तारखेच्या आत त्या सोडायच्या, कारण आपण आता थांबू शकत नाही. कारण आपल्या लागलेल्या आता बैठक मतदारसंघ, तालुका निहाय सगळीकडे घोंगडी बैठक, आपण त्या कामात गुंतणार आहे. सरकारला एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या. आपण हटणार नाहीत. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंतचा झालेलं पुरं यश, मिळालेलं जेवढं यश आहे, हे सगळं माझ्या समाजाच्या पायावरती. हे सगळं श्रेय मराठ्यांचं. हे सगळं श्रेय आपण मराठ्यांना दिले की एकजूट झाली, की मराठ्यांच्याच एकजुटीमुळे झाली. फक्त शेवटची माझी एकच अपेक्षा आहे, प्रश्न सुटतेत, प्रश्न सोडवणं काय अवघड नाही. फक्त तुम्ही असेच एकजूट काय पिढ्याना अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे, ही एकच आहे. एकजूट या राजकारणासाठी फुटून देऊ नका, काही झालं तरी. आणि एक शेवटचं आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं. कायमचं पुरं राज्यभर करायचं. असं करू यांची मस्ती मुगरोरी कमी होईल, समजून घ्या. कारण हे शांततेच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त भेटेल. हे शांततेच्या आंदोलनाला भेटेल, रस्त्यावरच्या आंदोलनाला भेट नाही. आपल्याला काय म्हणजे एक शेवट सांगून 29 सप्टेंबरला आरपारचं आंदोलन एक केलं तर चालतंय, काही केलं ना 19 आपण पुरा महाराष्ट्र इथं बसला, पुरा महाराष्ट्र इथं बसला. काय नाही जगून काय उपयोग नाही हो. आपण हे उपासून एकदा 29 सप्टेंबरचं टाकतील आपण. पुरा महाराष्ट्र तुम्ही सगळे या, तुम्ही सगळे या. हे आंदोलनाला एवढे भेटेल, भेटेल.
पुन्हा घ्यायचा तुम्ही. तुझ्यामुळे हट्ट नाही. मला वाटतं ना, कारण ह्याच्याशिवाय हे थांबायला येत नाही. ऐका तुम्ही एकदा ऐका. हे तर पाणी चाललं निवडणुकीला पाडणार फक्त माझी इच्छा आहे, हे सगळे भेटे. ऐका तुम्ही. मला कळतळा वाटतं का तुम्हाला? मला तो कळतळा वाटतं ना. मी तो शब्द दिला होता की मी मरण प्रमाण घाटणार नाही. कुठं फाटल रस्त्यावर त्याला राहायला मराठा समाजाचं एवढं कल्याण होऊन जाईल. सगळा महाराष्ट्र केलेलं आहे. मी पैठण फाट्यावरच्या अगोदर समाजाला शब्द दिला होता. त्याला 1 वर्ष आता पुरे होते. आपल्याला आपल्या जातीला आरक्षण द्यायचं राहिले. माझ्या मनात ती खंत आहे की आपण उपोषणापासून हटलोय. समाजाला मिळून द्यायचं. मला त्या शब्दापासून मागे सरकायचं नाही. मागे सरकू नका. नाही मागे सरकू नका. मागे सरकू नका तुम्ही. नाही